माझ्यासारख्या चेहऱ्याचा माणूस हिरो कसा होईल? एकदा संजय जाधवांना सुद्धा विचारलं होतं की सर मेरे को हीरो बनने का रहेगा तो मैं कब तक हो सकता हूँ. ते बोलले की माझ्याकडे बघितलं, मला बोलले बेटा टाइम लगेगा. लक्ष्मीकांत बेर्डेंना किंवा या अशोक मामांना पण काही अंशी आपण त्यांना कॉमेडियनच ठरवलं नाही का. 1-2 फोडला विनोद, 1-2 फोडला विनोद, बरोबर आहे. पण हे 1-2 फोडला विनोद म्हणजे मी विनोदी ॲक्टर झालो असं होत नाही सर. मला कधी कधी 1-2ला पण फोडता आला पाहिजे. मला 1, 2, 3, 4, 5ला पण फोडता आला पाहिजे. फक्त 5ची ताकद ही 3पेक्षा जास्त असली पाहिजे. मी असं सिनेमा बघितलाय सर की ज्याच्यामध्ये एका माणसाने सिनेमा सुरू केला आणि त्या माणसाला सर बजेटच माहिती नाहीये. नाटकाची मंडळी येताना त्यांना खूप मान असतो, नाटक संपल्यावर काही नसतं. नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या प्रॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण मनोरंजन क्षेत्रामध्ये ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला असे बरेचसे कलाकार आहेत की त्यांच्याकडे टॅलेंट नक्की आहे. टॅलेंट आहे, मग संधी हवी. संधी मिळाली तर सदुपयोग हवा. सदुपयोग केला तर यश हवं. यश मिळालं तर त्या यशानंतर आणखीन संधी मिळायला पाहिजे. गाडी हवी, नवीन घर हवं, बरंच काही हवं. परंतु प्रत्येकाचा संघर्ष अगदी वेगळा असतो. त्यातून तो उभा राहतो, धावतो, धावण्याचा प्रयत्न करतो, पडतो, धडपडतो, परत उभा राहतो. आणि असाच एक कलाकार जो म्हणजे आता मी त्याला गेले काही वर्ष ओळखतोय, सिनेमात पाहतोय, प्रत्यक्षात काही भेटी होत आहेत. अगदी हाय तसंच नॉर्मल आहे. आणि मला असं आवडतं की जो यशानंतर सुद्धा व्यवस्थित माणसासारखा बोलतो ना, त्या माणसाशी जास्त गप्पा रंगतात असं मला वाटतं. आणि तो आहे प्रणवराव राणे. अरे नमस्कार. धन्यवाद धन्यवाद सर, क्या बात आहे. मला असं वाटतं की उत्तम निवेदकाबरोबर आज माझा इंटरव्ह्यू होणार आहे. त्याच्यामुळे ह्या इंटरव्ह्यूला मजा येणार आहे. खरं म्हणजे मी असे इंटरव्ह्यूज टाळतो. मला असं वाटतं की काय बोलायचं आपल्याबद्दल किंवा काय सांगायचं, ते म्हणतात ना, ते दुनिया में कितना गम है मेरे पास कितना कम है, असं विचार हां. करून चालणारा मी माणूस असल्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, जे आहे ते आहे. पण आज तुम्ही बोलवलं तर आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये, म्हणजे माझ्या मनात तर स्पेशली तुमच्याबद्दल भयंकर रिस्पेक्ट आहे. कारण तुम्ही इतकं इंडस्ट्री पाहिली आहेत. तर ते आम्ही वाचत असतो तुमच्या पोस्ट आणि सगळ्या गोष्टी. तर तुम्ही बोलवलं तर काही नाही म्हणता येत नव्हतं मला. आणि म्हणून मी आज खरं म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला तयार झालो, हा पॉडकास्ट करायला तयार झालो. मला असं वाटतं की तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेण्याच्या ऐवजी मीच तुमचे अनुभव विचारून घेतले पाहिजेत. त्याच्यात लोकांना जास्त मजा येईल. त्याचा योग येईल कधीतरी. पण तू आज आमच्या इट्स मज्जाच्या ह्या स्टुडिओमध्ये आला आणि #ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये अगदी मनापासून बोलायला सुरुवात केली. तुझं स्वागत आहे. अरे थँक यू. मी खरं सांगू, मला इतकं टेन्शन आहे. म्हणजे चेहऱ्यावरती कळत असेल ते, आणि नसेल कळत तर मी उत्तम अभिनेता आहे. मला असं वाटतंय की जसं टेन्शन असायचं ना मॅगराजच्या समोर बॅटिंग करायला जायचं, तसं आज मला टेन्शन आहे. कारण काय बॉल येणार आहेत, कसे प्रश्न येणार आहेत, किती बाउन्सर येणार आहे आणि किती कानाच्या जवळनं शिट्ट्या वाजवून जाणार आहे, याचा विचार करूनच मला भीती वाटते. पण मी माझ्यापर्यंत प्रामाणिकपणे सगळी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. नाही, तू प्रामाणिकपणे बोलणार याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. कारण ते खरंपणच जास्त महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात पहिलं महत्त्वाचं तुला असं आहे की आम्ही नेहमी जे आमचे पॉडकास्ट असतो ते शेवटी आमचं हे असतं की रॅपिड फायर. पण मला वाटतं ना, आता आपण रॅपिड फायरने सुरुवात करूया. म्हणजे त्याच्यातून तर कुठे कसा काय बोलतोयस, व्यक्त होतोयस ते कळेल. तर शाबास. रॅपिड फायर आपण सुरू करू. वा वा. आणि तू काय बोलतोयस किंवा कसं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आता कसं आहे की तू काळा चौकीमध्ये लहानाचा मोठा झाला. हो. तर मला असं पाहिजे की मैदानी खेळ की कॅम्प्युटर गेम? मैदानी खेळ, ऑफकोर्स मैदानी खेळ. कम्प्युटर हा आम्हाला तसा उशीरच मिळालेलं वस्तू आहे ना ती. हां.
तर त्याच्यामुळे मैदान आम्ही सकाळी मला आता ॲक्च्युअली रॅपिड फायर आहे, पण थोडंसं त्याच्यात काय गंमत हरकत म्हणून नाही. सांगतो. हो. मला आठवतंय आम्हाला सुट्टी पडली शाळेची, की आम्ही सकाळी 7 वाजता मैदानात खेळायला जायचो. क्रिकेट आणि काही म्हणजे काही वाटेल ते खेळायचो तिकडे. क्रिकेट मोस्टली खेळायचो आम्ही. ते आम्ही जवळ तिकडे 10-10:30 वाजेपर्यंत क्रिकेट खेळायचो. 7 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर अंघोळ करायची. अ, काय घरात असेल नाश्ता-बिष्टा चहा चपाती याच्यापेक्षा काय वेगळा नाश्ता काळ्या चौकीत आमच्या तरी वेळेला नव्हता. हां, म्हणजे आपला मध्यमवर्गीयामध्ये हां, नव्हता. मध्यमवर्गीय. चहा आणि चपाती. 2 चपात्या, 3 चपात्या खाल्ल्या, की पोरगा तयार टणटणीत चल परत खेळायला. हां, मग खालती यायचो. हां. मग पुन्हा क्रिकेट सुरू व्हायचा. आमची एक आजी होती तिकडे. ती मालवणी होती. तिने आमची आय-माय काढल्याशिवाय आम्ही वरती जायचो नाही अच्छा. दुपारी. हां. आणि मग त्याच्यानंतर वरती म्हणजे ते बॉल गेले, की ते कापून देणं वगैरे त्याचे 2 अच्छा. तुकडे झाले. हो, हो, हो. हे सगळं रबरी बॉल वगैरे पैसे नसायचे एकतर. हां, मग ते कसे तरी रुपया, ₹2 इथून-तिथून जमा करून आणून आम्ही एक बॉल आणायचो. हां, तो नेमका ते जेवण बनवायच्या वेळेला घरात गेला, त्यात हां, 1 आर-के. हां. म्हणजे किचन पण तसं तिकडेच बाहेरच आमचं. तर त्याच्यात कुठेतरी गेला, कुठेतरी लागला, की गेला तो बॉल तरी गेला, नाहीतर कापून तरी मिळाला. बरोबर हे आहे. असतं हां. स्टोव्ह बीवर ठेवलेले पण बघितलेत आम्ही आमचे बॉल. अच्छा. असे भयंकर प्रकार. मग तिथून जायचं 3-3:30 वाजता वगैरे घरी जायचं, जेवायचं. घरचे बुंबलून दमायचं, "जेवायला ये, जेवायला ये." काही नाही. मग त्याच्यानंतर वरती गेलं, की कधी एकदा 4:30 वाजतायत. त्याची वाट बघत बसायचं टाईमपास करत काहीतरी. घरात नाही, बाहेरच. त्याच्यानंतर परत 4-4:30 वाजता जे खेळायला सुरुवात करायची, ती पुन्हा लाईट जाईपर्यंत आणि ती आजी आमचे परत आमचे सगळे आया-बहिणी का त्यांची आठवण करून देईपर्यंत तिकडेच. तिकडनं परत वरती जायचं. परत काहीतरी चहा प्यायल्यासारखं काहीतरी हे केल्यासारखं ते करायचं. परत खालती यायचं. मग त्याच्यानंतर ते करटी उडी अ, किंवा डब्बा एक्सप्रेस आईस्पाईस आपण ज्याला म्हणतो हां, ते, हां. असे अनेक खेळ आम्ही खेळायचो. दुपारच्या वेळेत पण तासभर म्हणजे त्याच्यामध्ये गोट्या खेळणं, भवरे खेळणं हेच सगळे गोष्टी करायचो. लगोरी त्याच्यामुळे वगैरे. हां, लगोरी संध्याकाळी असायचा. अच्छा. म्हणजे क्रिकेट खेळून जर कधी कंटाळा आला आणि हां, लाईट आहे अजून पण, हां. तर मग काय करायचं? मग ती लगोरी खेळायचा. आबाधुबी. त्याच्यात आबाधुबी पण आली. आबाधुबीला मग नंतर असं होतं, की घरातनं जुने सॉक्स घेऊन यायचे आणि ते एकात एक घालून त्याचे बॉल बनवायचे आणि त्याच्याने मारायचं धरून जोरात दनादन, हां. दनादन. लपाछुपी खेळायचो त्याच्यात तर मजा होती. करटी उडी खेळायचो. करटी टाकायची आणि ती आणून ती ठेवायची. आत्ताच्या मुलांना माहिती पण नसेल करटी उडी वगैरे काय असतं हां. ते. नाही, नाही. मग ते करटी आणून ठेवायची. मग त्याच्यात आणखीन एक प्रकार असा होता, जो बऱ्याचदा आम्ही करायचो, की अंधाराच्या ठिकाणी किंवा असं एखाद्या ठिकाणी आपण असू ना, तर टी-शर्ट बदलायचे एकमेकांचे आणि टी-शर्ट दाखवायचे थोडेसे दिसले पाहिजेत वगैरे. मग तो दिसला आणि त्याने त्याचा दुसऱ्याचा धप्पा केला, की ते आटली-बाटली फुटली म्हणत सगळेजण आतमध्ये येणार वगैरे. भयंकर धमाल, भयंकर. त्याच्यामुळे मैदानी खेळच. भारत माता की दामोदर? बापरे! हा अतिशयच कठीण प्रश्न आहे. पण आता सध्या मला असं वाटतं, की भारत माता आणि चित्रपट क्षेत्रामध्ये माझं जरा थोडंसं आता जास्त सुरू असल्यामुळे हां. नाटक आता सध्या चालू नाहीये म्हणून. ज्या दिवशी नाही. नाटक सुरू होईल हां, त्यावेळेला पुन्हा तुला हे मी दामोदरकडे येईनच. पण तुला भारत माताची एखादी जुनी आठवण? भारत माताच्या खूप असंख्य आठवणी आहेत. भारत मातामध्ये आम्ही सगळेजण दादा कोंडकेंचे पिक्चर बघायला जायचो. हां. दादा कोंडकेंचा पिक्चर लागला, की एखाद्या दिवशी अख्ख्या बिल्डिंगमधली सगळी मुलं जी असायची ती सगळी एकत्र यायची आणि रात्री 9:30चा शो बघायला जायची. मी सांगतो सर, इतकी मजा ना रजनीकांतच्या सिनेमाला येत असेल, ना तुम्ही कुठलाही मोठा सुपरस्टार आणा त्याच्या सिनेमाला येत असेल. आपला हॉलिवूडमधला येऊ देत किंवा कुणी येऊ देत. दादा कोंडके होते. ते बोट लावीन तिथे गुदगुल्या म्हणा किंवा आंधळा मारतो डोळा आंधळा असा. मारतो डोळा-बिळा तुम्ही म्हणाल ते सिनेमे आम्ही इतके वेळा पाहिले आहेत आणि त्याच्यात ती गाणी सुरू झाली दादा कोंडकेंचे 25 त्याच्यावरती एवढे हसायचे लोकं. गाणं सुरू झालं, की पहिल्या 2 ओळी गाण्याच्या कधीच ऐकू यायच्या नाहीत. इतक्या शिट्ट्या वाजायच्या त्याच्यामध्ये.
आणि त्याच्यामुळे नाचायची सवय लागली आम्हाला त्या थिएटरमध्ये. हां, सगळे आम्ही हां. पोरं-पोरं जायचो. मग त्याच्यामुळे भारत मातामध्ये म्हणजे भारत मातासारखा सिनेमा, दादा कोंडकेंचा सिनेमा आणि स्पेशली हा पाहण्यासारखी मजाच वेगळी. आणि नंतर तिकडे आटपाडी नाईट्स ज्यावेळी रिलीज झाला, त्यावेळी आटपाडीचा मोठा पोस्टर तिकडे लागला होता आणि मग माझ्या सगळ्या मित्रांनी मला अ, ते दाखवलं, की "यार आज तुझा पोस्टर लागला." आणि मग आम्ही सगळेजण तो सिनेमा तिकडे बघायला गेलो. तर त्याच्यामुळे भारत मातामध्ये असंख्य आठवणी आहेत. म्हणजे एक गमतीशीर आठवण तुम्हाला सांगतो, की मी एक सिनेमा केला होता महेश कोठारे सरांचा. त्याचं नाव मला वाटतं तो जॅकेटवाला सिनेमा होता बघा, जॅकेट घालतो मग तो. तो खतरनाक की खतरनाक पछाडलेला? नाही, खतरनाक नाही, खतरनाक वेगळा. तो जॅकेटवाला होता बघा, तो कोट घालायचा आणि तो हे व्हायचा. तर आम्ही नाटकाच्या प्रयोगाला गेलो होतो कोल्हापुरात आणि किशोताईला बोलवलं होतं, की किशोरी आंबेला, की अ, त्या ह्याच्यामध्ये जज म्हणून बसायचंय. तर संतोष सर पण होते. मग ते म्हणाले, "संतोष पवारांना पण बोलवा." संतोष पवार आणि ते दोघं जण जज आणि आम्ही नाटकातले. मग आम्हाला म्हणाले, "चला, चल, 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 काय नाही होत, जाऊया, जाऊया." असं. आम्ही गेलो, आम्ही ऑडियन्समध्ये बसलोय वगैरे, वगैरे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी संतोष सरांच्या मागे का किशोरताईच्या मागे मी दिसत होतो. त्या छोट्याशा फ्रेममध्ये. तर मला आणि व्यवस्थित दिसत होतं कारण उमेश सर मला म्हणाले, "ए टोपी." उमेश जाधव होते, ते कोरिओग्राफर होते. त्यांना मी सांगितलं पण तुम्ही आपली अशी पहिली ओळख आहे. म्हटलं, "ए टोपी, तू तू दिसतोय हां, जरा स्माईल कर." असं वगैरे मला बोलले होते आणि मी आपला असं अरे आता काय आता मी मला हसत-बिसत बसलो होतो. त्यापूर्वी कधी सिनेमात काम केलं नव्हतं. मग मी येऊन सगळ्यांना सांगितलं म्हटलं, "अरे मी असा-असा सिनेमा केला आणि म्हणजे असा-असा सिनेमाच्या शूटिंगला गेलो होतो आणि त्याच्यात मी दिसलोय वगैरे म्हणून." आणि त्या थिएटरमध्ये जेव्हा तो रिलीज झाला, त्यावेळेला आमच्या बिल्डिंगमधली 20-22 पोरं सगळी मुलं-मुली सगळी पिक्चर बघायला गेली होती आणि जेव्हा मी अगदी काही फ्रेम्ससाठी म्हणजे 3-4 सेकंदांसाठी, 5 सेकंदांसाठी मी फक्त त्याच्यामध्ये दिसलो आणि हे सगळे जोरजोरात टाळ्या वाजवतायत, शिट्ट्या मारतायत वगैरे, वगैरे आणि लोकांना तिकडे बाकीच्यांना कळत नव्हतं, की हा काय बडबड म्हणजे का आता झालं काय, की हे लोकं एवढं हे करतायत म्हणून असं. मग अशा त्या खूप आठवणी आहेत भारत माताच्या, भयंकर आठवणी आहेत. पण आता नवीन झाले तू भेट देशील ना? हां, रे ऑफकोर्स म्हणजे काय? हां, भारत कारण माता दिलीच पाहिजे अगदी. दिलीच पाहिजे, दिलीच पाहिजे. सेटवर जास्त टाईमपास कोण करतं? मीच करतो. अच्छा. काय होतं सगळे मित्र-मित्र असतात. हां, भयंकर टाईमपास चाललेला असतो हां, आणि मजा असते यार सेटवरती. हां, तर मला खूप आवडतं टाईमपास करायला सेटवरती. आधी थोडं टेन्शनमध्ये मी असतो हां. आणि मी सांगतो मी 2 पद्धतीनं काम करतो. मी जर प्रमुख भूमिकेमध्ये असेन, तर मी अतिशय सीरियस राहून काम करतो. कारण आपल्यावरती जबाबदारी असते. बरोबर आहे. म्हणजे जसं कॅप्टनवरती प्रेशर असतं, की मॅच हरली तर त्याला सगळ्यात जास्त शिव्या पडतात. बरोबर की नाही? तर तसं असतं आणि मी जर तिकडे आजूबाजूला खेळत असीन, तर मी हां. भयंकर टाईमपास करतो. कारण माझं असं म्हणणं असतं, की सिनेमा त्याच्या खांद्यावरती आहे. आम्ही त्याला मदत करणारे लोकं आहोत. तर जेवढी लागेल तेवढी हां. मदत करतो आम्ही. येस, ही वेगळी भूमिका आणि भावना आहे तिची. हो, नाही त्याच्यात. तुला कधी डायरेक्टरचा जास्त राग आला? हां, आला होता ना, एका दिग्दर्शकाचा. तो इतका विचित्र होता म्हणजे आम्ही एक सिनेमा करत होतो. तर तो असा म्हणाला, की मी चोर असतो त्याच्यामध्ये आणि मी आतमध्ये येतो आणि टाळं मी उघडतो, काहीतरी करतो आणि आणि मी आतमध्ये जातो. तर मास्टर झाला, माझा क्लोज झाला, मी काहीतरी करतोय वगैरे, वगैरे, वगैरे हे सगळं झालं. अ, मग क्लोज शॉट आला टाळ्याचा, की टाळं उघडतो आणि मी आतमध्ये जातोय म्हणून. तर त्याचं असं म्हणणं होतं, की ते टाळं उघडताना हाताचे एक्सप्रेशन्स आले पाहिजेत म्हणून. मी हं. म्हटलं हाताचे कसं एक्सप्रेशन्स येऊ शकतात? तर त्याचं अरे! असं म्हणणं होतं, की म्हणजे त्याच्यातनं कळलं पाहिजे चिड-चिड, "अरे यार! ह्याच्यात हे नाही होत आहे, टाळं उघडलं जात नाहीये" वगैरे, वगैरे. तर तोंडाने बोलायचं नाही, मला फक्त हातातनं कळलं पाहिजे म्हणून. मी म्हटलं, "अरे असं कसं हातातनं हे होईल?" म्हटलं, "करता येईल." मग कसं रे आम्ही ते केलं. मग नंतर तिथून आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावरती मी लपत-छपत आतमध्ये जातोय असंच तो शॉट होता. तर त्या शॉटमध्ये माझे क्लोज वगैरे झाले अगेन सगळं. आता पायाचा क्लोज होता. तर तो म्हणतो, "हे चोराचे पाय वाटले पाहिजेत." मी म्हटलं, "अरे," म्हटलं, "चोराचे पाय कसे वेगळे असतात का?"
तू काही भुताचे पाय आहेत की उलटे असतात ते म्हणून? का चोराचे पाय असतात त्याला हील असतात म्हटलं खालती पेन्सिल हील वगैरे. असं नसतं म्हटलं. चोराचे पाय म्हटलं तसेच असणार. म्हटलं आपण दबकत चालणं ह्याच्या पलीकडे काय करू शकतो आपण? तर ऐकत नव्हता तो. तेव्हा मला भयंकर राग आला होता त्याचा. मग त्याला नंतर आऊनी त्याला मग नंतर मस्त मग माझा सबका बदला लेगा ये फैजल तसं आऊंनी माझा बदला घेतला. अच्छा. जोरदार म्हणजे उषा एकदम. नाडकर्णींनी. उषा नाडकर्णींनी. तू सॉरी व्हर्सेस प्रीतम हं. जास्त कोण आहेस? प्रीतम. काही खास? प्रीतमचं एक तर काय आहे आयुष्यात आपण सॉरी खूप वेळा बोलतो. पण प्रीतम हा असा एक कॉमन मॅन होता, की जो स्वतःचं प्रेम मिळवण्यासाठी म्हणून उभा राहतो, फाईट करतो आणि ते प्रेम मिळवतो. फाईट करतो म्हणजे तो हां. तो त्याच्या मार्गाने मिळवतो. हां. पण आपण म्हणतो, की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. तसं तो त्याचं प्रेम मिळवतो. मला असं वाटतं, की तसा मी ब क गिरण गावातनं आलेला असल्यामुळे आणि तसं मला मागे कोणी गॉडफादर नसल्यामुळे मे बी मला सुद्धा माझी स्वप्न मिळवण्यासाठी मला गोष्टी कराव्या लागतात म्हणजे फाईट करावी लागते मला. मग वेगळ्या मार्गाने का होईना जाऊन आपल्याला ती भूमिका मिळवावी लागते, मोठे रोल मिळवावे लागतात. मी खरं सांगतो मी कधीच विचार केला नव्हता असा, की मी हिरो म्हणून काम करीन. मला मंगेश कदमांनी सांगितलं होतं, की "प्रणव तू हिरो होणार" म्हणून. अच्छा. वाह! हां, हां. "तू माझा शब्द लक्षात ठेव हे, मी तुला सांगतो तू हिरो होणार." तर मी म्हटलं, की "नाही होणार यार." म्हटलं, "सर काय बोलताय तुम्ही? माझ्यासारख्या चेहऱ्याचा माणूस हिरो कसा होईल?" मला म्हणाले, "नाही तू बघ, तू होणार एक दिवस हिरो." आणि मग त्यांनीच मला वासूची सासू नावाचं नाटक दिलं, ज्याच्यात मी प्रभावळकरांचं काम केलं. त्याच्यानंतर मला आटपाडी नाईट्स नावाचा सिनेमा मिळाला. तर त्याच्यात मी हिरो झालो. सो मला असं वाटतं, की त्यांचे शब्द कदाचित खरे झाले असावेत. पण तुझ्या मते मग हिरोचं म्हणजे व्याख्या काय? ते माझ्या मते असं नाही. माझं असं म्हणणं असतं, की आज सिनेमा बदललाय. पण काही हां. हां. काळापूर्वीपर्यंत एक असं छान बॉडी असलेला, सुंदर दिसणारा असा हिरो हे गोरा-गोमटा हे आपल्याकडे सगळं हे होतं. म्हणजे काय म्हणतात ना, की हिरोचे सगळे इक्विशन्स होते. हां. आपण लक्ष्मीकांत बेर्डेंना किंवा या अशोक मामांना पण काही अंशी आपण त्यांना कॉमेडियनच ठरवलं नाही का? हो. खरं तर ते अष्टपैलू आहेत. अष्टपैलू आहेत ते. कमालीचे अष्टपैलू आहेत. खूप सुंदर हो. सिनेमे म्हणजे हो. दोघांनी इतकं हो. मोठं काम करून ठेवलंय. हो. किंवा निळू भाऊ सुद्धा हो. हे सुद्धा हो. हिरोच आहेत एका प्रकारचे. हो. पण आपण त्यांना कॅरेक्टर आर्टिस्ट आणि ह्याच्यात अडकवून ठेवलं. तर मला म्हणून सातत्याने मला असं वाटत होतं, की मी कुठून हिरो होणार? असं एक असतं ना. बरं त्यावेळेला कसं होतं, की अंकुश दादा किंवा आणखीन भरत जाधव वगैरे? भरत सर होते. पण भरत हां. सर तरी कॉमन फेसचेच आहेत हां. मला असं वाटतं. हां. पण ब ब सचित पाटील असतील किंवा असे हे सगळे लोकं सिद्धार्थ चांदेकर असेल. सिद्धार्थ तर हल्लीचा झाला. पण हां. म्हणजे त्यावेळेस उमेश होता मला वाटतं, उमेश हो. उमेश कामत वगैरे. कामत. हां. हे लोकं सगळे आजही आहेत. पण म्हणजे स्वप्नील सर आहेत, स्वप्नील जोशी. तर हे सगळे इतके गोरे-गोमटे आणि हँडसम लोकं ह्यांच्यामध्ये आपण कुठे टिकणार असं ते होतं आणि हिरो कुठनं होणार? कॅरेक्टर रोल मिळेल. म्हणजे मी भाबडेपणानं एकदा संजय जाधवांना सुद्धा विचारलं होतं, की "सर मेरे को हीरो बनने का रहेगा तो मैं कब तक हो सकता हूँ?" असं दुनियादारीच्या सेटवरती. अच्छा. हां. मग? हां. ते बोलले, की माझ्याकडे बघितलं. मला बोलले, "बेटा टाईम लगेगा." कोशिश करते रहे. मैं बोला, "हां, ठीक आहे सर." मग पण मला जेव्हा आटपाडी ऑफर झाली, तर त्याचा किस्सा आहे एक. म्हणजे हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, पण चालेल का इथे ते हो. उत्तर? हां, चालेल ना. हां. तर त्याचं काय होतं, की आटपाडी नाईट्स जेव्हा मला ऑफर झाली ना फिल्म, तर त्यांनी मला फिल्म ऐकण्यासाठी बोलावलं पुण्यात. तर मला माहितीच नव्हतं, की मी प्रमुख भूमिका करतोय काहीच नव्हतं. मी गेलो. नितीन सुपेकरांनी मला बसवलं आणि फिल्म ऐकवली वगैरे सगळं झालं. तर त्यांनी वाचन सुरू केलं आणि मी एका इव्हेंटच्या निमित्ताने गेलो होतो तिकडे पुण्यात आणि म्हटलं
डबल खर्च करून कोण जाईल नाही का? आपल्याला काय काहीतरी कॅरेक्टर विचारणार तिकडे जाऊन. ते परत 2-4 दिवसाचं, 5 दिवसाचं, 10 दिवसाचं काम असेल तर परत पैसे आपले जातात ना. हो. मी आपल्या एकातच 2 म्हणून मी त्याच्यातनंच गेलो आणि मी ऐकला सिनेमा आणि त्यांनी मला कॅरेक्टर सांगितलं नव्हतं. त्यांनी मला सिनेमा अख्खा वाचून दाखवला. फर्स्ट हाल्फ वाचून दाखवला. तर मला ना सिनेमा ऐकताना सतत असं वाटत होतं, की यार हा हा हिरो आहे ना, तो साला माझ्यासारखा दिसतोय. पण मला सतत असं वाटत होतं, की मला कुठल्यातरी मित्राच्या कॅरेक्टरसाठी यांनी बोलवलंय. तर मी सतत लक्ष देण्याचा प्रयत्न करत होतो, की कुठला मित्र मला सूट होतोय, कुठला मित्र मला सूट होतोय. मला लक्षात असं येत होतं राहून, की अरे यार नाही हा हिरोच ह्याच्यात म्हणजे मला सूट होतोय. मग मला कळेना, की यार हे सेम दिसणारी 2 पात्र एका सिनेमात कशी असतील? तर त्यांनी मला विचारलं पण संपल्यानंतर, की "तुला ह्याच्यातलं कोणतं पात्र करायला आवडेल?" म्हणून. "कसा वाटला सिनेमा?" मी म्हटलं, "मस्त अप्रतिम सिनेमा आहे." "तुला ह्याच्यातलं कोणतं पात्र करायला आवडेल?" मी म्हटलं, "मला कोणतं पात्र करायला म्हणजे कुठलंही आवडेल असं काही नाहीये. मी मित्रांमधलं करू शकेन मी कोणतंही पात्र." तर ते म्हणाले, "नाही, आम्ही तुला प्रमुख भूमिकेसाठी विचार करतोय." आणि मला असं झालं, बापरे! ज्याला चेस करत होतो किंवा जे कधीतरी आपल्याला मिळेल असं वाटत होतं, ते लागलंय हाताला. मग मी म्हटलं, की "करशील का तू?" मी म्हटलं, "हो, हो, मी करीन, करीन." म्हटलं, "काहीच प्रॉब्लेम नाही." आणि मग तिथून मला तो सिनेमा मिळाला. तर तो अशा पद्धतीनं हिरोचं काम मला मिळालं पहिल्यांदा. पण तो मुलगा तसा बारीक होता, तो दिसायला फार सुंदर नाही वगैरे कॉमन दिसतोय, सामान्य माणूस दिसतोय. मला असं वाटतं सामान्य माणसातली जी ब्युटी असते ना, ती आत्ता लोकं सिनेमाच्या माध्यमातून पडद्यावरती येतायत. पण खरं आहे. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी ना नाही म्हटलं तरी एक चकचकीत चेहरा लागायचाच तुम्हाला. तर असा मला तो आटपाडी नाईट्स मिळाला. मग मला तिकडे असं वाटलं, की यार हिरो म्हणून मिळालं काम. पण नंतर मला लगेच ती पण जाणीव झाली, की जसा सिनेमा संपत आला, तसं की ह्याच्यानंतर परत कधी मिळेल? मग नाही, नाही आपण कॅरेक्टर रोल्स करायला पाहिजे. आपण असं अडकून जाऊत आपण. मग मी पुन्हा कॅरेक्टर रोल्स करायला सुरुवात केली. मग त्यात मला प्रीतम मिळाला. मला एक वन मिस कॉल नावाची फिल्म मिळाली, जी अजून अनफॉर्च्युनेटली आली नाहीये, पण वन मिस कॉल नावाची फिल्म मला मिळाली. संपर्क क्रांती नाव नंतर तिचं केलं. ती मिळाली. प्रीतम मिळाली. असं ते हळू-हळू प्रवास Googleआई केली मी. हां. पिकोलो केली मी. आता आदिशेष केली मी. गेमाडपंती सीरीज केली मी हिरो म्हणून. तर आत्ता ते हळू-हळू गोष्टी सगळ्या व्हायला लागल्यात. म्हणजे तुझं असं आहे, की आपण एका चौकटीत अडकायचं नाही. नाही. सर काय आहे ना, माझं म्हणणं काय आहे, की आपण सामान्य माणसं आहोत. म्हणजे मी स्वतःला समजतो, की मी एका सामान्य कुटुंबातून आलो. मला देवाने सामान्य माणूस म्हणूनच जन्माला घातलंय. मी तसंच राहायला पाहिजे. मी उद्या कितीही मोठा झालो, तरीसुद्धा लोकांना मी थरथरत मला हात मिळवताना बघितलेत हास्यसम्राट झाल्यानंतर अच्छा. 2009 मध्ये. की हां. असे थरथरतायत, की "अरे! मी मी असं बघतोय आणि आम्ही आपल्या अशा रस्त्यावरती फिरतोय." कारण आमचं तो डोक्यातच नव्हतं, की आपल्याला काहीतरी मिळालंय. इथे काय आज तुम्हाला मिळालं, तर उद्यापासून नवीन स्ट्रगल करावा लागतो तुम्हाला. बरोबर की नाही? ते तुमच्या 2 गोष्टी चालल्या नाहीत, 3 गोष्टी चालल्या नाहीत, की परत तुम्ही तिकडेच येता. हे असं नाहीये ना सापशिडीचा खेळ आहे. हां, तुम्ही वरती गेलात म्हणजे वरतीच राहिलात असं नाहीये. हां. अगदी करेक्ट आहे तुमचं म्हणणं. हां. ही सापशिडी आहे. तुम्हाला साप लागला समजा, एक हां. लागला तुम्ही खालती याल. हां. लगेच पुढे जाताना दुसरा लागला तुम्ही आणखीन खालती याल. तिसरा तुमचा 98 वरती पण लोकांना लागलेले साप आहेत, की जो तुम्हाला डायरेक्ट 2 आणि 3 वरती आणून ठेवलेला आहे. तर त्याच्यामुळे माझ्या ते डोक्यातही नव्हतं आणि कधी नसणारही आहे. सो मला असं वाटतं, की मी एक सामान्य माणूस आहे आणि आपल्याला ना सर्व्हायव्हलसाठी गोष्टी कराव्या लागतात. मी काळा चौकीमध्ये असताना मी गिरण गावातला असल्यामुळे त्या गिरणी कामगारांबरोबर राहिलेला असल्यामुळे मला माहिती आहे, की सर्व्हायव्हलसाठी लोकांनी काय-काय केलंय आणि त्यातून सर्व्हाईव्ह होत ते लोकं आज मुलं त्यांची इंजिनिअर झालेली आहेत, कोणाची मोठ्या कंपनीत परदेशी गेलेली आहेत, डॉक्टर झालेले आहेत. पण हे सगळं सर्व्हायव्हलचा गणित आहे सर. तर मी जर म्हटलं, की नाही मी हिरोचेच रोल करणार आणि जर मला ते मिळाले नाहीत, तर मी सर्व्हाईव्ह कसं करणार? तू अशा काळामध्ये लहानाचा मोठा झाला, ज्याला गिरणी संप हां. हे 1982 साली सुरू झाला.
हां. आणि त्यानंतर सगळं गिरणगाव बदललं. हो, हो, हो. आज तिथे मॉल संस्कृती आली हो. किंवा आपण जर बघितलं तर तिथे सुद्धा आता टॉवर वगैरे आलेले आहे. तर ह्या बदलातून तू कसं घडलास? काय आहे ना, म्हणजे मला त्याच्यातनं एक पॉझिटिव्ह एनर्जी सातत्याने मिळाली. मी ज्या आजूबाजूच्या लोकांना, बऱ्याच लोकांना पाहिलं ना, त्यांनी घरात पाळणा घरं करून, ते बॉक्स हां. बनवून, ते कपडे येतात त्याचे धागे कापून, असं करता एक एक चांगलं जीवन त्यांनी अचीव्ह केलेलं आहे. आज आज ते एक समृद्ध जीवन जगतायत. मग ते त्यांच्या परीनं हो, असेल. हो. मला असं वाटतं, की मी त्यातून प्रेरणा घेतली, की आपण सतत काहीतरी करत राहायला पाहिजे. आपल्याला काम पाहिजे, रोज काम पाहिजे बॉस. जर काम नसेल ना, तर लफडा होणार. मला आजही टेन्शन येतं. मी जर काय म्हणूया, की एक 7 दिवस घरी राहिलो किंवा 8 दिवस जर मी काहीच केलं नाही. मला इव्हेंट तरी करायला मिळायला पाहिजे. मला शूटिंग करायला मिळायला पाहिजे. मला काहीतरी एखादं छोटं-मोठं लिखाणाचं काम मला करायला मिळालं पाहिजे. मी डबिंग केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी का केल्या? कारण बॉस सर्व्हायव्हल. मला एक टाईम असा होता, की मी नोकरीसुद्धा केली. मी रिलायन्समध्ये नोकरीला सुद्धा होतो. मी 1.5 वर्ष मी नोकरी केली तिकडे. तर त्याच्यात मी गेलो होतो. त्याच्यातून मी परत आलो हास्यसम्राटच्या निमित्तानं. आत्ता जर मी परत थांबलो ना, परत मला तिकडे जावं लागेल आणि आता तर जावंच लागेल. कारण आता मला बायको आहे, मुलगी आहे, आई-बाबा आहेत. मी घर घेतलंय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी एकटा नाही आहे आता. त्याच्यामुळे काम करणं गरजेचं आहे सर. पण तुझं हे नॉर्मल राहणं म्हणजे आपलं जे अवतीभोवतीचं वातावरण आहे, हं. आपल्या ग्लॅमर फील्डमधलं म्हणूया, त्यात तुला हे किती सोपं वाटतं किंवा अवघड वाटतं? हे भयंकर सोपं आहे सर. माझं म्हणणं आहे, की आपल्यासाठी जगलं पाहिजे. कुणीतरी आपल्याला हां, मोठं म्हणायला पाहिजे म्हणून आपण तसं वागायचं. हां, ह्याच्यात काहीच अर्थ नाहीये. आणि तुम्ही म्हणालात ना मगाशी, सापशिडी आहे सर. हां. बरोबर. मी बरोबर. 2009 मध्ये हास्यसम्राट झालो. हां, मी हे वलय 2009 पासनं अनुभवतोय. हां, बरोबर आहे की नाही? 2014त मी दुनियादारी केला. सो मी काय म्हणूया आपण त्याला, की किचन कलाकार केलं. टेलिव्हिजनवरती मी नॉन फिक्शन शोज केले. मी हे नाही केलं. सीरियल नाही केल्या कधी. डेली सोप असतात ना, तसं हां, नाही केलं. हां, पण माझं म्हणणं हेच आहे, की बॉस आज आहे, उद्या नाही आहे. तुम्ही त्याच्यामुळे काय होतं, बघा, आपण जर असं आज मी जर असं म्हटलं, की मला ड्रायव्हरच पाहिजे. मी गाडीशिवाय फिरणारच नाही. हां, बरोबर आहे. हां, मी एसी शिवाय बसणार नाही. मी असे सुद्धा सिनेमे केले आहेत, की जिथे हॉटेलमध्ये एसी नाहीये, पंखे आहेत. पण मी गेलो, मी तिकडे राहिलो, मी ते केलं. बरोबर आहे. मी जेव्हा नाटकात होतो, तेव्हा एक डॉर्मेटरी होती, ज्याच्यामध्ये आम्हाला झोपवलं जायचं किंवा खालती गाद्या टाकून आम्ही झोपलो आहोत. बरोबर की नाही? हां, खालती फुटपाथवर बसून आम्ही नाटकाची मंडळी येताना त्यांना खूप मान असतो. नाटक संपल्यावर काही नसतं. जेवण असतं, तर आम्हाला पत्रावळ्या आणि तिकडे ह्याच्यावरती बसून आम्ही जेवलो आहोत. कारण भूक होती. नाटक केल्याचं समाधान होतं आणि वाईट नव्हतं त्याच्यामध्ये नाही, काहीच नाही. वाटत. हां, हां. माझं म्हणणं की जेवढं आपण कम्फर्टमध्ये जाऊत किंवा आपण जेवढं स्वतःला पॅम्पर करूत, जेवढं आपण स्वतःला गोंजारूत, त्याच्यानंतर पुन्हा मागे येणं कठीण होतं. त्याच्यापेक्षा मागेच थांबा. ते बच्चनने कसं ते लावारिसमध्ये ते स्वतःचे कपडे ठेवलेले असतात. येस. तर तसे ते तुमच्या आतमध्ये तुमचा जो ओरिजिनल माणूस आहे, त्याच्यातून त्यांना तेच म्हणायचं होतं ना, तो हां. तुम्ही ठेवा साठवून. तुम्ही स्वतः तसेच राहा. मग ऑटोमॅटिकली तुम्ही पुढे गेलात, अजून पुढे गेलात, तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही जर त्यातून पुन्हा मागे आलात, तरीसुद्धा तुम्हाला अडचण नाही येणार, की "अरे, मी आत्ता असं होतो, आता मी असा कसा वागू?" ह्या गोष्टी होतात. म्हणजे तुला असुरक्षेची भीती नाहीये, नाही, की डाउनफॉलचं नाही का असावी? हां, माझं म्हणणं आहे तो प्रत्येकाच्या नशिबात आहे. तुम्ही असा एक नट मला सांगा, की ज्याच्या नशिबात तो नाहीच आहे. प्रत्येकाच्या आहे. फक्त आपण त्याला एक्सेप्ट कसं करतोय त्याच्यावरती आहे. यश आणि अपयश ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला समजण्यावरती आहेत. जोपर्यंत मला समजत नाही, मी मी यशस्वी आहे का अयशस्वी आहे, हे मला असं वाटतं, की अ, तोपर्यंत तुम्हाला काहीच कळत नाही. डाउनफॉल झाला हे कळणार कसं सर?
अनेक लोकं आज आहेत. तुमच्या इथे अनेक लोकांनी इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. मी पाहिलेले आहेत ते. अडचणी आहेत, काही गोष्टी आहेत. पण तो डाउनफॉल आहे का काय आहे ते अजून आपल्याला कळतच नाही. आपल्याला बसून समजून घेणं गरजेचं असतं. अशा वेळेला पुन्हा काम करावं लागतं आपल्याला उभं राहून. मग आपण जर त्याच्यात राहिलो तर इथे काम होईल पुन्हा. मी हां. तुमच्याकडे येऊन मागू शकीन, "सर मला बघा ना काय असेल तर द्या ना." असं मी मागू शकीन. नाही. हां. पण तुझी यशाची व्याख्या काय पण? माझं असं म्हणणं आहे, की उत्तम काम, उत्तम हां, म्हणजे छानच झालं पाहिजे. लोकांनी असं म्हटलं पाहिजे, की "काय यार तू काम केलंस." हे मला वाटतं ह्यात यश आहे. मी कालच्यापेक्षा आज उत्तम काम केलं ह्यात यश आहे. बरोबर ना? हां. तो सिनेमा चालला किती ह्यात यश नाहीये. ते नाटक चाललं किती ह्यात यश नाहीये. मी काल जे नाटक केलं होतं त्याच्यापेक्षा आज मी चांगलं नाटकात काम केलं. मला असं वाटतं हे यश आहे. तुमचं रोजचं काम हे यश आहे ना. हां. नाही तुम्हाला प्रत्येकाची आपली आणि व्याख्या जर असते. हां. आणि जर मला मला असं वाटतं हां हां. आणि जर मला ज्या दिवशी काम नसतं, मी त्या दिवशी अपयशी असतो. बरोबर ना? मी मी जर उत्तमच काम म्हणजे तुला करतो आहे मागणी नाही आली की समजायचं अपयश आलं. ऑफकोर्स समजलंच पाहिजे हे स्वतःला आणि आपण त्याच्यामध्ये बदल करत सुटलं पाहिजे मग आपले आपले. मी नट म्हणून आलो होतो हां. काम करायला. हां. बरोबर आहे. बरोबर आहे. मी नट म्हणून काम केलं. हां. माझ्या एका पॉइंटला लक्षात आलं मला नट म्हणून कामं नाही मिळत आहेत. हां. तर मी घोस्ट रायटर म्हणून काम केलं. मला कळलं इथे मला पैसे मिळत आहेत, पण इथून मला पुढे जाता येत नाही. मला अभिनयाची पुन्हा कामं आली. मी पुन्हा ते करायला गेलो कारण मला ह्याच्यात यश मिळवायचं होतं. बरोबर आहे. ते करत असताना पुन्हा मला कामं मिळायची बंद झाली हां. किंवा मला कामं नव्हती त्या काळामध्ये. त्यावेळेला मी अँकरिंग करायला सुरुवात केली. मी स्टँड कॉमेडी केली. ज्याच्यात मी हास्यसम्राट झालो. मी स्टँड कॉमेडियन नाहीच आहे. म्हणजे मी काही हे नव्हतो. मला ज्या ज्या गोष्टी कळत होत्या, त्या मी कलाकार म्हणून मांडत होतो तिकडे फक्त. मी स्वतः लिहित होतो ते. कारण मला इतरांनी लिहिलेलं पटत नव्हतं किंवा मला ते एक्सेप्ट होत नव्हतं. मी कन्विन्स होत नव्हतो, की "अरे यार, हे मी परफॉर्म करायला पाहिजे" म्हणून. मग मी स्वतःच लिहित होतो ते. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, की आपण जेव्हा वेगवेगळ्या भूमिका कधी स्वीकारतो, जेव्हा आपल्याला कळतं, की "अरे यार, आपलं जरा काम नाहीये." म्हणजे आपल्याकडे हे नाहीये. सो मी रोज यशस्वी सुद्धा होतो आणि मी रोज अपयश सुद्धा बघतो. पण तू स्वतःला शोधत राहिलास की स्वतःला घडवत राहिलास? कोणती व्याख्या बरोबर होईल? सर शोधत राहिलो, शोधतो आपण. हां. सतत घडणं मला असं वाटतं स्वतःला घडवत राहणं एवढा मोठा मी नसेन कदाचित किंवा मला नाही ठीक ते आहे, पण ही प्रोसेस आहे ना? हां, किंवा मला कोणी असं सांगितलं नाही आजपर्यंत सांगितलं नाही कोणी आजपर्यंत की यार तू अ, आता तू हे कर, आता तू ते कर, आता तू असं कर, आता तू तसं कर. सो त्याच्यामुळे स्वतःला मी सतत घडवत नाही राहिलो. मला जेव्हा कामं नसतात त्यावेळेला मी शोधतो स्वतःला, की अरे आता काय होतंय? काय प्रॉब्लेम होतोय? काहीतरी अडचण होते. यार हे आपण काम बरोबर नाही केलंय. मी माझे सिनेमे पुन्हा-पुन्हा बघत नाही. याचं कारण सुद्धा हे आहे, की मी त्याच्यामध्ये मी कसं काम केलंय ह्याच्यापेक्षा जास्त, "अरे, मी हे असं छान केलं असतं. अरे यार, हे असंच हे मस्त झालं असतं यार." मी आजही आदिशेष बघत असताना अ, मी माझे डायलॉग्स ते चालू असताना मी बोलतो. मनात किंवा थिएटरमध्ये हां. कधीतरी पटकन ते लागतं माझं आणि मी मी ते बोलायला सुरुवात करतो आणि मला असं वाटतं, "अरे, ही जागा मिस केली. अरे, हे असं बोललो असतो तर बरं झालं असतं. इथून प्रोसेस सुरू करायला पाहिजे होती. इथे प्रोसेस संपवायला पाहिजे होती. असं, अरे, ही वेगळी इथून सुरुवात करायला पाहिजे होती. अरे, हे जर का तिथे ठेवलं असतं तर मग हा पुढचा पार्ट अजून इम्पॅक्टफुल झाला असता." हां. पण ह्याच्यात माझा प्रॉब्लेम असा होतो, की मला ते सगळं मी म्हणजे सुचत राहतं आणि मग मलाच असं होतं, की "अरे यार, मी बरोबर केलंय ना काम?" पण हां. तर मला ते स्वतःला शोधणं आहे ना, त्याच्यामध्ये ना मला जास्त भीती काय वाटते, म्हणजे होतं माझ्याबरोबर, मी हरवतो. आपण म्हणतो ना, की "अरे ही चूक, हा बॉक्स आपण काय असंख्य बॉक्सेस आहेत सर." हां. बरोबर की नाही? आणि बरोबर. पुन्हा करताना नाटकात संधी असते, सिनेमात संधी नसते ना. हां. बरं त्याच्यात मी तुम्हाला म्हटलं तसं, की मी काय हिरो नाही, मटेरियल मी स्वतःला समजत नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं, की मला संधी एकदाच मिळणार आहे. ती गेली, की मला कोणी उभं नाही करणार परत.
मला परत नव्याने शोधावी लागेल ती संधी. ती कधीतरी तयार होईल, कधीतरी मला मिळेल आणि मग परत मला स्वतःला सिद्ध करावं लागेल त्यावेळेला. तर त्याच्यामुळे मला ना ती भीती वाटत राहते, की "ह्याला मी बरोबर केलंय ना? काहीतरी चुकलं यार, काहीतरी गडबड झाली यार." असं ते होत राहतं. म्हणून मी माझे सिनेमे परत-परत जाऊन बघत नाही. पण ही संधी कशी मिळालेली तुला आदिशेषची? आदिशेष मी म्हणजे रमेश मोरे. हां, हां, म्हणजे दिग्दर्शक. ते हां. ते सर माझे, ते गुरु माझे. त्यांनी अच्छा. हां, हां, मी त्यांचं वर्कशॉप केलं पहिलं. हां. ज्यावेळेला ह्या क्षेत्रामध्ये आलो, तर ते म्हणजे मी या क्षेत्रात आलोच नाही. मी फक्त वर्कशॉप केलं. आणि त्यांनी मला त्यांच्या वर्कशॉपमधनं बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड दिला आणि अनेक लोकं होते त्यावेळेला चांगले-चांगले. त्यांनी वेगळे-वेगळे वर्कशॉप्स केले होते. पण मला बक्षीस मिळालं आणि त्याच्यापूर्वी मी कधी प्रमुख भूमिका वगैरे काही केलेली नव्हती. मग नंतर सरांनी एक नाटक केलं व्यावसायिक. तर त्यांनी मला व्यावसायिक नाटक दिलं. तर मी पहिलं व्यावसायिक नाटक केलं, मग एकांकिका केली. अच्छा, उलटं झालं हां, तुझं. हां, हां. उलटं म्हणजे झालं. माणूस खरं एकांकिका करतो मग वर येतो. अच्छा. मी पहिलं व्यावसायिक नाटक केलं. मग त्या व्यावसायिक नाटकामध्ये चांगलं हे झालं आणि त्यानंतर मी त्यांच्या ग्रुपमध्ये होतो. मग नंतर मी व्यस्त झालो, ते व्यस्त झाले त्यांच्या त्यांच्या कामांमध्ये आणि मग आम्ही असे काही संपर्कात पण नव्हतो. म्हणजे काहीतरी गणपतीला जाणं-बिणं एवढंच होतं आणि नंतर तर ॲब्सोल्युटली नव्हतो. तर मग त्यावेळेला सगळं झालं आणि मला एक दिवस अचानक त्यांचा फोन आला, की "अरे, मी असा-असा सिनेमा करतोय, तू काम करशील का त्याच्यामध्ये?" इतक्या वर्षांनी. म्हणजे मी अ, त्यांच्याबरोबर 2001 पासून वगैरे मी त्यांच्याबरोबर सुरुवात केली होती. म्हणजे त्यांच्या वर्कशॉपमध्ये मी गेलो असीन. 2002 1-2च्या दरम्यान वगैरे आणि 4-5 ला वगैरे मी तिकडनं आउट झालो होतो त्यांच्याकडनं आणि 5च्या दरम्यान 5 वगैरे आणि त्याच्यानंतर 2025 मध्ये आम्ही एकत्र काम केलं. अरे, मध्ये त्यांनी आणखीन काही चित्रपट केले. पण मी एकाही सिनेमात नव्हतो. नव्हता म्हणजे तुला संधी नव्हती? मे बी आता ते त्यांना माहिती त्यांना असेल. माहिती असेल. हां, हां, कारण ते तर पण सांगण्याचा उद्देश काय, की ते माझे सर आहेत. त्यांनी हां. मला थिएटरवरती स्टेजवरती चालायचं कसं, उभं कसं राहायचं, कशी वाक्य बोलायची, अ, हे सगळं त्यांनी शिकवलं मला. हे मी आणि प्रामाणिकपणे मान्य करतो. तर त्याच्यामुळे त्यांनी मला कधीही बोलावलं आणि त्यांनी मला कधीही सांगितलं, की "तू आता नको करूस" म्हणून. हे दोन्ही अधिकार त्यांच्याकडे आहेत. पण तुला स्पर्धा जाणवते? स्पर्धा तर आहेच ना सर. स्पर्धा तर खूप आहे. चांगली आहे, वाईट आहे, सगळ्याच बाबतीतली आहे. चांगली कशी आहे? चांगली मला असं वाटतं, की एखादं काम ह्याच्यापेक्षा चांगलं करायचं आहे आपण. नाही, मला त्या स्पर्धेबद्दल नाहीये. संधीच्या स्पर्धेबद्दल. संधीचंच बोलतोय मी. हां, संधीची तशी स्पर्धा चांगली स्पर्धा अशी आहे, की काही लोकं आहेत, की जे अ, खरोखर ह्या रोलसाठी हा माणूस आहे, असं म्हणून ती संधी उपलब्ध करून देतात. हां. आणि काही जणांचं असं असतं, की "अरे ठीक आहे, हा पण रोल हाच करेल, तो पण रोल हाच करेल." अशी एक स्पर्धा असते. मला असं वाटतं ही थोडीशी वाईट स्पर्धा आहे, असं वाटतं मला. मग डावलल्याचं दुःख किती वेळा झालं? नाही मला ना बघा सर डावलल्याचं दुःख होतंच. हां. प्रश्न तो नाहीच आहे. डावलल्याचं दुःख होणारच, कोणालाही होणार स्वाभाविक आहे. पण मला असं वाटतं, की मग मी नेहमी स्वतःला असं म्हणतो, की "सर नुकसान माझं एकट्याचं नाहीये. हे नुकसान तुमचं पण आहे. मी डेडिकेटेडली काम केलं असतं. हां. मी प्रामाणिकपणे काम केलं असतं. आज मला 2 दिवसांचं, 3 दिवसांचं काम मिळालं, तरीसुद्धा मी 2 दिवस, 3 दिवस त्या स्क्रिप्टवरती काम करतो आणि मग मी अ, कॅमेरासमोर जातो आणि मला तुम्ही 20 दिवसांचं, 25 दिवसांचं काम दिलत, तरीसुद्धा मी त्याच्यावरती काम करूनच त्याच्यावर म्हणजे सिनेमा करायला जातो. मला असं वाटतं, की तुम्ही पण तर मिस केलंत. करेक्ट. आणि मला सगळ्यात जास्त आनंद त्यावेळेला होतो. दुःख होतं, पण त्याच्यापेक्षा आनंद त्यावेळेला होतो, की ज्यावेळेला काही लोकं येऊन परत बोलतात, की "यार, ह्याला आम्ही तुला सोडलं नाही पाहिजे होतं यार. तू तो चांगला केला असतास तो." मला त्या दिवशी बरं वाटतं, की असं वाटतं, की ठीक आहे म्हणजे नुकसान माझं एकट्याचं नाहीये, तुमचं पण आहे. पण तुला नकार द्यायचं कारण काय असतं तसं? बरंच काही असतं. आता कधी-कधी अपॉर्च्युनिटी असते. मग त्यांना काही त्यांच्या अडचणी असतील.
बरोबर की नाही? हां. कधी-कधी कधी-कधी काय होतं म्हणजे माझ्या बाबतीत मी सांगतो, मी पण नकार देतो. असं नाहीये की ते लोकच मला हां. नकार तुझी देतात. काय पद्धत? माझं बघा मी ना एक 2-3 गोष्टींवरती मी फोकस करतो. एक तर मी सिनेमा काय आहे ते बघतो. म्हणजे माझा रोल काय आहे ते मी बघतो. लहान-मोठा काय फार बघत नाही मी. अ, मला असं वाटतं की आपल्या नशिबानं सिनेमाचं पुढे जे काय व्हायचं ते होतं. मी पैशांच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांना नकार देतो. कारण माझं असं म्हणणं आहे की मी समजा आज ₹5 घेतो ना, तर उद्या मला तुम्ही 5.25 द्या, 5.5 द्या, 5 द्या, प्रॉब्लेम नसतो. पण तुम्ही म्हणाल की 2च आहेत, 1च आहे म्हणून, तर मग मी त्यांना नाही म्हणून सांगतो. आपलं एक ठरलंय. हां, कधीतरी आपल्याला कळतं, की यार ह्यांचा खूपच मेजर प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला तुम्ही सांगाल त्या पैशांमध्ये, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी राहून, तुम्ही सांगाल तसा प्रवास करून मी ते काम करतो. पण आपल्याला कळतं, की बजेट आहे बॉस, फक्त हे लोकं आपल्याला देत नाहीयेत. असं मला जेव्हा वाटतं, तेव्हा मी त्यांना नाही म्हणून सांगतो. म्हणजे आपल्याला देत नाही म्हणजे तुला एकट्याला देत नाहीत? कोणालाही असेल, म्हणजे मला नाही, नाही. असं कधी-कधी काय होतं हां, इन जनरल हां. की एखादा कलाकार कमी पैशात काम करेल असं कुठेतरी एक वाटतं त्यांना. हां, बरोबर. असे वाटणारे लोक खूप आहेत. खूप आहेत किंवा असंही वाटतं बऱ्याचदा, की याने मागे एवढ्या पैशांमध्ये काम केलं होतं, आत्ताही तो त्याच पैशांमध्ये काम करेल. हां, बरोबर ना? हां. जिथे त्यांनी स्वतःच्या फिया वाढवलेल्या असतात, पण 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 त्यांना असं वाटतं, की "अरे हां, यार, अरे याने तर तेव्हा आपल्याकडे ₹10 त काम केलं होतं यार, आता मग काय 11 द्या बस झालं." हां, मग मला मला असं वाटतं, की ते थोडंसं चुकीचं आहे. मला मला असं वाटतं, की तुम्ही बाकीच्यांना किती देता याच्याशी मला घेणं-देणंच नाहीये. हां, मी अगदी स्पष्ट सांगतो. मला कळतं, की बघा हे सगळं व्यवस्थित आहे. हे माझे ₹5 आहेत, हे तुम्हाला परवडण्यासारखे आहेत. ते जर तुम्हाला परवडत नसतील, तर ते होणार नाही. कारण मी माझा एक्स्ट्राचा वेळ त्याच्यावरती इन्व्हेस्ट करतो. तुम्ही मला पर डेचे पैसे देताय. त्या दिवशी येऊन काम करण्याचे. त्याच्या आधी काम करण्याचे पैसे कोण देतं का मला? नाही देत. नाही. हां, बरोबर आहे. हां, प्रमोशन्सला तुम्ही लोकं आम्हाला जेवढे दिवस बोलवता, तेवढे दिवस मी तिकडे जातो. हां, बरोबर आहे. त्याचे पैसे तुम्ही मला देता का? नाही देत. हां, ते मी प्रेमापोटी करतो ह्या सगळ्या गोष्टी. माझ्या कामावरच्या प्रामाणिकपणामुळे मी ते करतो. हां. बरोबर ना? बरोबर. मग तुम्हाला जर ती एवढीच किंमत सुद्धा जर परवडत नसेल, तर आधीचे आणि नंतरचे एफर्ट्स मी तुमच्यावर घेऊ का? करेक्ट. आणि हां, दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर समजा तुम्ही मला सांगितलंत, उद्या तुम्ही सिनेमा करतात. तुम्ही सांगितलंत, "प्रणव माझ्यासाठी करायचा हा सिनेमा." मला माहिती आहे तुम्ही प्रामाणिकपणे इतकी वर्ष काम करत आहात. तुम्ही एक खूप आधीपासनं जेन्युइनली काम करतात. तर मग मी तुमच्या प्रामाणिकपणाला मला माहिती असतं, की हा माणूस प्रामाणिकपण आहे. मी त्याला सन्मान देतो. तुम्ही म्हणाल त्या पैशामध्ये तुम्ही फुकट मला मी फुकट काम करीन. मी असे पण काही गोष्टी आहेत, की मला कळलं, की अरे ह्याचा खूपच प्रॉब्लेम आहे म्हणून. तर मी त्याला ₹50,000-50,000 दिलेत. हो. हां, की हां, ठेव, तू नंतर बघूत. पण सिनेमा चांगला आहे, करून घे. होऊन जाऊ देत. माझे पैसे म्हणजे मी अनेक किस्से आहेत माझ्याकडे पैशांचे. सांग ना. म्हणजे मी अ, अ, एक एक माझे एकाने माझे पैसे देतच नव्हते ते आणि त्याने फक्त मी म्हटलं, "अरे माझे पैसे यार मला हवे आहेत यार." तर त्याने मला एकच वाक्य तो बोलता-बोलता म्हणाला, की "अरे देतील, देतील. त्यांचं अ, त्यांचा ना पगार झाला की ते देतील म्हणे तुला." असं तर मला असं पटकन ते एक वाक्य एवढं हे झालं, की यार पगार झाल्यावरती नको. तो महिन्याचा असतो ना. हां, त्याच्यात सगळं ठरलेलं असतं सर. करेक्ट. सेटअप. हां, की एवढे हां, पैसे ह्याच्यासाठी, तेवढे पैसे घरासाठी, तेवढे पैसे अमक्यासाठी, तमक्यासाठी, बरोबर की नाही? हां. आपल्यासाठी काहीतरी येईल त्याच्यासाठी. ह्याच्यातनं नको. मग मी त्याला बोललो, "नाही, नाही, नाही, तसं नको. जेव्हा येतील तेव्हा दे. काही प्रॉब्लेम नाही." असं किंवा म्हणजे देतच नाहीयेत, किती वेळा मागतोय आपण. आहेत पैसे पण देत नाहीयेत. आहेत पैसे. आपल्याला माहिती आहे ह्याच्याकडे पैसे आहेत. आत्ता खिशात पैसे आहेत तरी तो माणूस म्हणतो, "अरे हां, थांब रे देतो. आत्ता जरा प्रॉब्लेम आहे म्हणून." मग वसूल करायची पद्धत?
काही नाही. काय वसूल काय करायचे अशा लोकांकडनं पैसे? कधीतरी आपल्याकडे येतील ना फिरून कामासाठी. पैसे किती बुडाले असतील? खूप बुडाले आहेत सर. पण मला असं वाटतं, की हा धंद्याचा भाग आहे आणि हा हा माझ्या स्वभावाचा भाग आहे. हां, म माझा व्यवसाय करण्याची माझ्या पद्धतीचा भाग आहे. बरोबर की नाही? बरोबर. बरेच हां, लोकं आहेत, की जे बोकांडी बसतात, पैसे काढून घेतात. हां. किंवा ते बरोबर? पण ते सोशल मीडियावर पण व्यक्त होतात, की माझे पैसे हां, बुडवलेत. हां. मी कधीच नाही होत. ते काय असतं ना सर, 2 गोष्टी असतात. एक तर माणसाकडे खरंच पैसे नाहीयेत. माझ्याकडे आहेत. आत्ता. हां, मी इथून घरी जाऊ शकतो. हां. महिनाभराचं माझं सगळं व्यवस्थित होऊ शकतं. माझ्या आई-बाबांची मी काळजी घेऊ शकतो. मुलीची फी भरू शकतो. बायकोला सुद्धा काय हवं नको ते मी देऊ शकतो. बरोबर आहे. हां. माझ्याकडे पैसे आहेत. पण तुमच्याकडे आता पैसेच नाही आहेत सर. मराठी इंडस्ट्रीमध्ये असे खूप निर्माते आहेत, की जे बिचारे सुरू करतात त्यांना बजेटच माहिती नसतो. करेक्ट. मी असा सिनेमा बघितलाय सर, की ज्याच्यामध्ये एका माणसाने सिनेमा सुरू केला आणि त्या माणसाला सर बजेटच माहिती नाहीये. त्याला फक्त विचारलं, "तुझ्याकडे किती पैसे आहेत?" तो सांगतो, हां, "आता ₹15,00,000 आहेत. हां. ये घेऊन." अजून लागणार आहेत. मग त्याला 4 दिवसांनी सांगतात, "आता संपले." आता आता किती पैसे? मग तो म्हणतो, की "अजून आपल्याला एक ₹20,00,000 लागतील." हां. माणूस, "हां, ठीक आहे, ठीक आहे. मी आणतो. तू कुठून तरी जमा करून घेऊन येतो." मग परत एक 8 दिवसांनी त्याला सांगतात, "आता संपले." तो म्हणतो, असं करत त्याला असं त्याला वाईट परिस्थिती सर. मी बघितलेत अशी लोकं. मी मधल्या काळात मी तुम्हाला खरं सांगतो, मी आत्ता सिनेमे कमी केले. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. काही सिनेमे ना इतके भयानक असतात आणि स्क्रिप्टिंग लेव्हललाच आणि आपल्याला कळत असतं, की हा भीषण आहे. हां, पण त्यांनी कुठून तरी निर्माता पकडून आणलेला असतो हां. आणि त्याला त्याला माहीत नसतं, की ह्या सिनेमाचं काय होणार आहे आणि तरी पण तो सिनेमा करतो आणि त्याला असं वाटतं, की हा भारी होणार आहे पिक्चर. हा सैराटपेक्षा जास्त व्यवसाय करणार आहे. हे एक आपल्याकडे वाक्य आहे हे वाक्य बॉटम लाईन. आहे. येस. आता 10 वर्ष पॅरामीटर अरे 10 वर्ष झाली सैराटला. म्हणजे हां, 10 वर्षात असे किती बनले सैराट? हां. हां, पण तरी पॅरामीटर तेच आहे ना. हां, सैराटपेक्षा जास्त करणार बिझनेस हा. हां, हा सैराटपेक्षा भारी पिक्चर बनणार म्हणून. हां. तो आणतो लावतो सर पैसे आणि आपण एखाद्याच्या प्रेमाखातर किंवा "अरे कर, कर" किंवा आपल्याला पैसे हवे आहेत म्हणून आपण सिनेमा करतो सर तो. हां. मला ना मी आत्ता हल्ली खूप कमी केले म्हणजे मी करतच नाही असे सिनेमे. त्याचं कारण सांगतो सर, काय होतं ना, मला असं वाटतं की त्याने इतक्या भाबड्या आशेनं आणि त्याला फसवून कोणीतरी सिनेमा सुरू केलाय आणि आपल्याला माहिती आहे की याला फसवलंय आणि तरीसुद्धा आपण पैसे कसे घ्यायचे सर त्याचे? अरे पण तुझ्यासारखे कमी असतील कलाकार. असू देत ना, पण हां, मी माझ्यासारखा आहे ना. म्हणून हां. तर मी म्हणतो माझा कॉम्पिटिशन नाहीये कोणाबरोबर. माझी स्पर्धा माझ्याबरोबरच आहे. माझा प्रामाणिकपणा कुठेतरी कॅल्क्युलेट होत असेल. म्हणून मला हिरो म्हणून काम मिळालं असेल ना सर. करेक्ट. एक किंवा एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, तिसऱ्यानंतर चौथं मला का मिळतंय? हां. हा माझा प्रामाणिकपणा कुठेतरी कॅल्क्युलेट होत असेल ना. येस. बरोबर आहे. आणि त्यातून मला देव सांगत असेल ना, "चल मित्रा तू खूप केलंस. आता हे तुला जरा थोडं तू कर. तुझ्यासाठी मी हे तुझ्या आवडीचं करतो म्हणून." बरोबर ना? हां. म्हणून मी आत्ता ते बंद केले सर. मला असं वाटतं, की ते पैसे फळणार कसे आपल्याला? आपण त्या पैशांनी जेवणार, तर आपल्याला कुठेतरी जाऊन औषध घ्यावं लागेल ना सगळं. पण मला सांग, की आता आपण जे म्हणतो ना, वर्षभरामध्ये मराठीमध्ये आता 2025ला 110 चित्रपट रिलीज झाले. बरोबर. रिलीज न झालेले आणखीन 30-35-40 असतील. म्हणजे संख्या आरामात. एकूण 150 पॅन गेली. हो, आता आपण सतत बातम्या येतात. गुढीपाडव्याच्या निमित्ताने 2 सिनेमे हो. लॉन्च झाले. अजून कधी होणार? पण आता 1 मे येतोच आहे. मग ही जी संख्या वाढली त्याला हे असं गोष्टी कारणीभूत आहे? हो सर. काय होतं ना सर, अज्ञान सगळ्यात जास्त कारणीभूत आहे ना सर. आपण सर बघा प्रत्येक प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये हे असणार. हे हां. मराठीतच होतं नाही, नाही, नाही. अशातला भाग बरोबर नाही. आहे. हां. हे हां. नाही, नाही, हिंदीत नाही. पण हां. होतं. हो, हे हो, हो, हो. हे कन्नडामध्ये होतं, तेलुगूमध्ये होतं. हो. आपल्याला दिसताना सर 3-4 सिनेमे दिसतात. एक 10 सिनेमे दिसतात. हां, बरोबर की नाही? हां. पण त्याच्या पाठीमागे असे खूप लोकं बुडलेले असतील ना. पण हा सर शिक्षणाचा भाग आहे ना सर. हे समजून घेण्याची प्रोसेस आहे ना. काय होतं आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे व्यवसाय म्हणून लोकं येत नाहीत. व्यवसाय म्हणून कसे येतात? म्हणजे
मला मला पण बरेच लोक भेटतात. मला म्हणतात, "एक सिनेमा करूया." मी हां. म्हटलं, "हां, ठीक आहे." मी 2 करोड रुपये लावणार. मला 2.5 करोड रुपये मिळायला पाहिजे तरी माफ अपेक्षा आहे. किंवा हां. 3 करोड रुपये मिळायला पाहिजे. हां. पण माझं म्हणणं तुम्ही 2.5 करोड रुपये म्हणा, की 2 हां. करोड रुपये लावून मला 2.5 करोड रुपये मिळाले पाहिजेत. हां. आणि मला जर विश्वास आहे, की याला 2 करोड रुपये लावून 2.5 करोड रुपये मिळणार आहेत, म्हणजे मी माझं वैयक्तिक म्हणतोय हां, हां. हां, हां. तर माझ्याकडे 2 करोड रुपये नाहीयेत अशातला भाग नाहीये ना सर. माझं घर आहे, माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत. मी ते विकून 2 करोड रुपये जमा करेन आणि ते 2.5 करोड रुपये मी घेईन ना. मी तुला का देऊ? खरं आहे. हां, हां. मी तुम्हाला का देतो? ह्याचं कारण मी सांगतो निर्माता म्हणून. ते बुडतील म्हणून नाही. हां. तर ते 2.5 करोड रुपये होतील, ही रिस्क घेण्यासाठी मी कॅपेबल नाहीये. कन्फर्मेशन माझ्याकडे असेल ना, तर मी ती स्वतःवरती रिस्क घेईन ना, मी तुमच्यावरती का घेऊ? माझ्याकडे 2च करोड रुपये आहेत. बरोबर की नाही? तुमच्याकडे 25 आहेत. त्यातले दोघांचं तुम्ही इथे त्याच्यावरती रिस्क घेऊ शकता. करेक्ट माझ्याकडे आहे. 2च आहेत. मी 2 वरती 2ची रिस्क नाही घेऊ शकत. कारण मला त्याच्यावरती माझा एकट्याचा अधिकार नाही. आई, बाबा, माझी बायको, मुलगी असं आमच्या सगळ्यांचा अधिकार आहे तो. तर मी तो नाही ना, तशी रिस्क नाही ना घेऊ शकत. मी तुम्हाला काय देऊ शकतो? तुम्ही 2 करोड रुपये सांगितलेत माझ्याकडे आहेत किंवा माझं म्हणणं ₹2 आपण असं हां, म्हणूया. हां. तर माझं म्हणणं काय, की मी तुम्हाला एक गोष्ट ऐकवू शकतो. मी तुम्हाला एक प्रोजेक्ट लिहून देऊ शकतो. मी तो तुम्हाला सांगू शकतो, की बघा आता तुम्ही स्वतः इमॅजिन करा, की बॉस हे 2 करोड रुपयाचे ह्याच्यातनं 2.5 करोड रुपये येऊ शकतात. हा निर्णय तुमचा आहे. बरोबर की नाही? बरोबर. आणि तुम्ही ती रिस्क घेऊ शकता का? तुमच्याकडे पण जर 2 असतील, तर तुम्ही नाही घेतली पाहिजे ती रिस्क. किंवा करेक्ट. तुमच्याकडे 4 आहेत, तरी तुम्ही नाही घेतली पाहिजेत. पण हे समजणारा निर्माताच नाही ना. तसं प्रॉब्लेम असा आहे ना, की आपल्याकडे म्हटलं ना मी, की पूर्ण अभ्यासच नाहीये ना सर. नाही, निर्माता प्रशिक्षण होणं गरजेचं होणं आहे. जसं गरजेचं आहे अभिनयाचं ना. प्रशिक्षण असतं. एक्झॅक्टली. तुम्ही अभ्यास करायला पाहिजे ना सर. काय चाललंय? हे माध्यम कसं आहे आणि व्यवसाय कसं कसा आहे? आहे? त्याच्यात व्यवसाय आणि मुळात व्यवसाय आहे सर. व्यवसाय समजून तर घेतला पाहिजे. मी अनेकांना म्हणतो, "नाही मग ते 2चे 2.5 तरी आले पाहिजेत." मी त्यांना काय म्हणतो, "सर तुम्ही व्यवसाय करता की नाही?" बरोबर आहे. हां. तुम्ही व्यावसायिक आहात. मला सांगा, तुम्ही पहिल्या दिवशी एक व्यवसाय सुरू केलात आणि त्याच्यातनं आज इथपर्यंत पोहोचलात का? नाही. नाही पोहोचलात ना. हां. तुमचा एक व्यवसाय बुडला, तुम्ही दुसरा सुरू केलात किंवा एक चालला, तुम्ही त्याच्यातनं दुसरा सुरू केलात, दुसऱ्यातनं तिसरा केलात, चौथा केलात, 5वा केलात, आज 10 केले. 10च्या 10 नाही चालत आहेत. नाही, नाही. 3 तोट्यात आहेत. 3 ॲव्हरेज चालले आहेत. बरोबर आहे? बरोबर आहे. 4 उत्तम चालले आहेत. त्यातले काही पैसे तुम्ही त्या तिघांमध्ये भरतात आणि उरलेले पैसे स्वतःकडे ठेवतात ना. मग इथे तुम्ही आल्यानंतर एक सिनेमा घ्यायचा, त्याच्यावरती मला 5 करोड रुपये मिळाले. अरे कसं होईल? 10 करोड रुपये मिळाले पाहिजे. 100 कोटी मिळाले. कसं? पण आता तू एवढा गंभीरपणे विचार करतो या सगळ्या याचा. पण तुझी जी प्रतिमा आहे, इमेज आहे, हां. विनोदी कलाकार. हां. पण हे विनोद करणं इतकं सोपं आहे? सर आपल्याबरोबर विनोद होतच असतो ना सातत्याने. नाही, ते म्हणजे ठीक पु. ल. आहे. देशपांड्यांनी म्हटले, की जन्म आणि मृत्यू या दोन्ही टोकांच्या मध्ये पकडून हां. नियतीनं तुम्हा आम्हा सर्वांची फसवणूक जी हां. काही सुरू आहे, ती जर एकदा लक्षात आली, तर आपली आणि आपल्या सभोवतालच्या लोकांची हसवणूक होण्यापलीकडे काही राहत नाही. हां, पण हे सर हे असंच आहे ना सर, ह्याच्यातच तर गंमत आहे. जेव्हा तो निर्माता इतकं बोलतो ना, हां. मला आतून इतकं हसू येत असतं त्याचं, की सर नाही, पण आता सैराट. तुला मी पण एकाला सर तुम्हाला हां, मी त्याला सांगतोय, हां. की लॉकडाऊन लागणार आहे. सिनेमा आता रिलीज नको करू. मिनिमम 10 करोड रुपये बोलतो. हा पिक्चर बोलतो कधी रिलीज केला? 10 करोड रुपये येणारच बोलतो. मी बोललो, "अरे पण सर ऐका माझं." हां. नाही. केला रिलीज. 50% ची कॅपॅसिटी होती. 25% वरती आली तेव्हा. कसे रिकव्हर होतील पैसे? नाहीच. तेव्हा कोणीतरी डिस्काउंट दिलं रिलीज करण्यासाठी पी-आर म्हणजे काय म्हणतात ते वर्तमानपत्रवाल्यांनी हां. किंवा अजून हां. जाहिरातीसाठी वगैरे. हां, हां. अरे त्यांना व्यवसाय करायचा आहे म्हणून त्यांनी
डिस्काउंट दिलंय, त्यांचा व्यवसाय होत नाहीये. करेक्ट. म्हणून त्यांनी डिस्काउंट दिलंय ना. जेव्हा आपला व्यवसाय धो-धो चाललेला असतो, तेव्हा आपण डिस्काउंट देतो. नाही. बरोबर ना सर? बरोबर आहे अगदी. आज पेट्रोल आणि डिझेलची मागणी आहे, तर कुठला पेट्रोल पंपवाला म्हणेल, की "अरे मागणी खूप आहे म्हणून मी नाही. ₹50 पेट्रोल देतो म्हणून." नाही. अरे लोकं तेच पेट्रोल नाही का पाजणार त्याला आणि मारणार. बरं तुला मी आता जो मध्ये आताच प्रश्न केला, हां. की तुझी कॉमेडी विनोदी अभिनेता अशी इमेज आहे. हां. हे तर मान्य आहे तुला? हां, आहे. 100% मान्य. पण विनोद करणं इतकं सोपं आहे? नाही, खूप कठीण आहे. आधी मुळात ना सर म्हणजे विनोद समजणं कठीण आहे आपल्याला हां, करण्यासाठी. हां. काय होतं, आपल्याला असं वाटतं, की आपल्याला चांगलं विनोद डिलिव्हर करता येतोय म्हणून. हां, एखादा पंच माझ्यासारखा दुसरा कोणी घेतच नाही, हां. असं नाहीये. बऱ्याचदा लोकं हसली म्हणजे मी त्यांना हसवलं असं होत नाही. त्यात लेखकाचा वाटा आहे, दिग्दर्शकाचा वाटा आहे, सहकलाकाराचा वाटा आहे आणि मग तुमचा वाटा आहे. प्रेक्षकांचा वाटा आहे. करेक्ट. बरोबर ना? हां. माझं म्हणणं आहे, की हे सगळं एकत्र येणं एका पंचसाठी एवढं सगळं एकत्र यावं लागतं. एक टायमिंग सेट व्हायला लागतो. तो तुम्हाला कळायला लागतो आधी, की हा टायमिंग आहे त्याचा आणि मी रोज त्याच टायमिंगवरती करतोय पंच. हां, बरोबर आहे. हां. तर ही सुद्धा कॉमेडी नाहीये सर. त्याच्यासाठी तुम्हाला नाही हां. ॲडिशन नाहीच म्हणत आहे मी. हां, म्हणजे एखाद्याची ना कॉमेडी करण्याची, एक विनोद करण्याची एक पद्धत असते. तो काय हां. करतो, 1, 2 फोडला विनोद. हां, बरोबर? हां, 1, 2 फोडला विनोद. 1, 2 फोडला विनोद. बरोबर आहे. हां, पण हे 1, 2 फोडला विनोद म्हणजे मी विनोदी ॲक्टर झालो असं होत नाही सर. हां. मला लोकं बघतायत, पण मी स्वतःला समजतोय का? असं जर मला विचाराल, तर मी म्हणेन नाही मी चाचपडतोय अजून. कधी-कधी काय होतं, एक वेगळा ह्युमर तुमच्याकडे येतो. तो तुम्हाला ग्रास्प नाही झाला, तर त्या दिवशी तुमचे पंचेस कमी फुटतात. तुमचा तो टायमिंग नाही झाला साध्य, तर पंच नाही फुटणार तुमचा. लोकं हसणार नाहीत. बरोबर की नाही? आणि मला फक्त एवढंच येतंय, की 1, 2 आणि फोडायचा विनोद. बरोबर? बरोबर. तर ते पण बरोबर नाहीये. मला कधी-कधी 1, 2 ला पण फोडता आलं पाहिजे. मला 1, 2, 3, 4, 5 ला पण फोडता आला पाहिजे. फक्त 5 ची ताकद ही 3 पेक्षा जास्त असली पाहिजे. कारण मी लोकांना तिथपर्यंत घेऊन गेलो. पण तुला याचं किती चॅलेंज वाटतं? खूप भयंकर चॅलेंज आहे सर. सतत लोकांना हसवत राहायचं? नाही सर, कठीण आहे सर. एक तर काय आहे ना, तुम्हाला सरप्राईज करणं म्हणजे विनोद निर्मिती. बरोबर करेक्ट. की नाही? हां, मी तुम्हाला सरप्राईज केलं पाहिजे ना. हां, तुम्हाला माहिती आहे, की हा मला सरप्राईज करणार आहे. तरी हां. पण मला तुम्हाला सरप्राईज करायचंय. बरोबर आहे. तर माझं म्हणणं हे कठीण आहे ना सर. आपण बघा एखाद्याच्या गळ्यात हात घालून त्याला हळू-हळू, हळू-हळू इमोशनल करून, "अरे काय झालं मित्रा? आज दुःख आहेतच तुझी. काय आहे सांग ना?" हे करता येऊ शकतं. पण हं. तुम्हाला सरप्राईज कसं करायचं प्रत्येक वेळी? वेगळं काहीतरी करून. हे कठीण आहे आणि मला असं वाटतं, की अगेन मी म्हटलं पॅटर्न नाही आपला झाला पाहिजे. मी तुम्हाला बऱ्याच कलाकारांचं सांगतो, तुम्ही कधीतरी असं असं जस्ट असं कधीतरी तुम्ही बघा सर, एक गंमत म्हणून बघा हां. मी काय हं. कोणावर टीका करत नाही हां, ह्याच्यामध्ये. नाही, नाही. एक हां. गंमत म्हणून बघा तुम्ही, गंमत म्हणून. तुम्हाला कळतं बघा, की हा ना आता विनोद करणार. हा आता ह्याने विनोद केला. हा आत्ता विनोद करणार हा. हा आत्ता पंच करणार. हे आपल्याला कळतं. मग त्याच्यासाठी मला असं वाटतं, मला पण माहिती होतं, की मी असं-असं केलं ना, की इथे लोकं हसतात. बरोबर? काहीतरी. मग मी काय केलं, मी काही दिवसानंतर मला त्याचाच कंटाळा आला. अच्छा. हां, मग मी मग मी स्वतःला ब्रेक केला. हां. मी थांबलो. मी परत मागे आलो. मी ते सगळं विसरलो. मग मी परत एक नव्याने काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात मी चुकलो. हवे तसे मला हवे तसे पंचेस येत नव्हते. मग मी माझा जुना फॉर्म्युला वापरायचो. कारण मला करणं तर भाग आहे. कारण मी दुसऱ्याच्या पैशावरती एक्सपेरिमेंट नाही करू शकत. बरोबर आहे. हां, बरोबर ना? मी हां, करू शकतो, पण हां. जमेल तेवढी किंवा झेपेल तेवढी. करेक्ट. खूप नाही करू शकत ना. तर मग मी मध्ये फॉर्म्युला वापरायचो. पण परत मी
शोधत राहायचो काहीतरी किंवा मी काहीतरी प्रयत्न मी घरी बसल्यानंतर मी विचार करत राहायचो. मी काय करू? ह्याचा काय टायमिंग आहे? अच्छा ह्याचा हा टायमिंग आहे. मग हा करून बघूया. त्याचा तो आहे, तो करून बघूया. असं आपण एक सिनेमे बघणं म्हणतो आपण किंवा वाचणं म्हणतो आपण करेक्ट. किंवा काय म्हणूया की एखाद्याचं काम बघणं म्हणतो आपण. त्याच्यातून शिकणं म्हणतो ना, ते हेच तर आहे ना सर. त्याच्यामध्ये आपण चुकणार ना सर. पण तो विनोदी कलाकार आहे याचा चाहत्यांकडनं मिळणारा प्रतिसाद, ते मस्त. अनुभव? सर मला असं वाटतं ना प्रतिसाद कुठलाही असोत, हां. तो आपण आनंदानेच एन्जॉय केला स्वीकारला पाहिजे. पाहिजे. ह्याच्यासाठीच केलं की नाही. हां. बरोबर की नाही? लोकांचं प्रेम मिळवावं. हां. हां. एखादा म्हणाला, "काय साला घाणेरडी ॲक्टिंग केली आहेस यार तू त्याच्यामध्ये." भारीच वाटलं एकदम. म्हणजे मी समजा व्हिलनचा रोल केलाय हां. किंवा एखाद्या क्रूर माणसाचा रोल केलाय आणि मला हां. जर एखादं म्हटलं, तर मी ते पॉझिटिव्हलीच घेतलं पाहिजे ना, हां. की मला जे हवं होतं ते अचीव्ह झालं. आणि जर मला वेगवेगळे इतके शेड्स जर का लोकं सांगत असतील, तर त्याच्यासारखं आनंदाची गोष्ट नाही सर माझ्यासाठी. आज आदिशेष बघून लोकं म्हणतात, की "अरे यार, प्रणव आम्ही विचारच केला नव्हता, की तू असं कधी काम करशील म्हणून." करेक्ट. मला इतकं भारी वाटतं. मी म्हटलं, "अरे चला, म्हणजे मी तुम्हाला सरप्राईज केलं ना. हां. मी बरोबर आहे. गंमत केली की नाही तुमच्याबरोबर?" येस. बरोबर आहे. हां. बरोबर ना? तुम्हाला करेक्ट. आनंद मिळाला. तुम्ही बोललात, "अरे हां. यार, प्रणव असं नाहीच करू शकत यार. तुम्ही विचार करायला भाग पाडलं मी तुम्हाला." हां, हे तुझं सक्सेस आहे. हे सक्सेस आहे ना सर. हे यश आहे. अजून काय यश असतं सांगा बरं? मोठी गाडी किंवा मोठं घर किंवा भरपूर पैसे ह्याच्यात थोडं यश आहे सर. एक दिवस ज्या दिवशी तुमच्याकडे काम नसतं त्या दिवशी तुम्ही ते सगळं परत लावता. इथे जेवढे आसे घेतले जातात ना, एक हां. दिवस आपल्याकडे यायचे बंद झाले, की आपण पुन्हा ते तसे देतो आणि त्याच्यावरती अनेक लोकं गेलेली आपण बघितलीत. बरोबर की नाही? बरोबर आहे अगदी. त्यामुळे बरं मला सांग, आता तू म्हणालास आमच्याकडे इथे आलास, तर तू रिक्षाने आला हं. किंवा लोकल ट्रेनचा तू प्रवास करतो. हां. त्याच्यातून तू काय साध्य करतो? काय नाही मला आवडतं प्रवास करायला. लोकलमधनं. लोकल ट्रेन माझं सगळ्यात आवडतं प्रवासाचं माध्यम आहे. रिक्षामधनं मला प्रवास करायला खूप आवडतं कारण ते असं मोकळं-मोकळं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ, गाडी मी चालवत नाही फार याचं कारण असं, की त्यावेळेला आपल्याला अलर्ट राहून गाडी चालवावी लागते. आपल्याला दुसरं काहीच करता येत नाही. मी आत्ता येत होतो तर त्यावेळेला मी आता चालू आहे म्हणजे ते पु. ल. देशपांडेंचं मी सावरकरांवरचं भाषण ऐकत-ऐकत येत होतो. अच्छा. हां. त्यांनी केलेलं हां, एक वेळेचा भाषण सदुपयोग. हां, मी एक मध्ये माझ्याकडे टॅब आहे आता त्याच्यावरती तुम्हाला मी ओपन करून दाखवलं तर एक नाटकाची स्क्रिप्ट आली आहे माझ्याकडे. ती मी वाचत-वाचत येत होतो. हां. कुणाशी तरी बोलायचं असतं आपल्याला. 4 फोन करायचे असतात. मग ते गाडी चालवता-चालवता इकडून इकडे, इकडे फोन करायचा. मग परत आपण हे करायचं. बरोबर की नाही? हां. सिग्नलवर बसल्या-बसल्या हे करत राहायचं. मागचे पा पू करत बसतात. हे सगळी लफडी नको आपल्याला. आपलं म्हणणं काय? आपल्या ह्याच्यामध्ये आपण राहिलं पाहिजे. आणि 4 लोकं दिसतात. धावपळ होते तुमची. रिक्षाच्या लाईनीत मी उभा राहतो. बरोबर की नाही? ट्रेनमध्ये गर्दीत मी म म बरोबर ठाणा ट्रेनच पाहिजे म्हणून थांबून राहतो. पेशन्स वाढतो ना सर आपला. पण तुला लोकल ट्रेनमध्ये ओळखत असतील ना? मास्क आहे ना सर. आता हो. सोपं झालं ना सर सगळं. मास्क लावायचा, टोपी घालायची. काय फरक पडतो? आणि बरं लोकांनी ओळखलं. हां. माझं म्हणणंच वेगळं आहे सर. हां. माझं म्हणणं काय आहे, लोकांनी ओळखलं. काय करतात ते? एक फोटो काढतात. हां. बरोबर आहे. हां. आता तर सह्या-बिया पण गेल्या की तुमचे हात दुखतील. हो. बरोबर ना? सयाजीराव नाही. हां, तर सयाजीराव नाही. हां. बरोबर की नाही? आणि काय तुम्ही काम करता? अरे काय ते एवढंच ना सर. हां. त्याच्या पलीकडे काय आहे? बरोबर ना? बरोबर आहे. आणि हां. तुम्ही ह्याच्यासाठीच केलत की नाही? हां. बरोबर लोकं आहे. ओळखावी म्हणून करायचं आणि नंतर लोकं ओळखायला लागल्यावरती पळून जायचं तिकडनं. याच्यात काय अर्थ आहे? नाही. हां. हां, माझं म्हणणं धक्काबुक्की होते, चेंगराचेंगरी होते. बरोबर आहे. अशा वेळेला मात्र आपण त्याची काळजी घ्यायलाच पाहिजे. बरोबर की नाही? तुम्ही मला सांगा, तुम्ही लोकलच्या डब्यात गेलात. बरोबर आहे. मी हं. म्हणतो अगदी फर्स्ट क्लासमध्ये सुद्धा गेलात. एक तर माझं पहिलं म्हणणं आहे, की मराठी कलाकारांना फर्स्ट क्लासमध्ये किती लोकं ओळखतात. कारण तिकडे बहुसंख्य लोकं ही मराठी नसतात. करेक्ट आहे. ते तेच हां. बरोबर आहे. बरोबर आहे. हां. जी लोकं असतात ती तुम्हाला सन्मानानं बसायला जागा देतात. हां. उभं राहायला देतात. तुमच्याशी गप्पा मारतात. त्यांचा स्ट्रेस जातो. आपल्याला 4 गोष्टी कळतात. बरोबर की नाही? बरोबर आहे. हां. गप्पा मारून. हो. मी
तर खूप लोकांबरोबर गप्पा मारत येतो आणि जातो. मला जर एखादा ड्रायव्हर असा जर भेटला, पूर्वी तर खूप मारायचो. आता हल्ली प्रॉब्लेम असा झालाय, की रिक्षा वगैरे असेल, तर त्याच्यामध्ये तेच एक व्हिडिओ लावतात कानामध्ये, हेडफोन्स टाकतात आणि ते बघत चालवतात. चालवतात. ते हां. कसे चालवतात हे मला आजपर्यंत कळलेलं नाही, पण पण ते ते चालवतात. हां. आणि माझं असं एक वैयक्तिक म्हणणं आहे, की ह्या जगात जर भयंकर कोणाला बोलायचं असेल, तर ते टॅक्सीचे ड्रायव्हर, रिक्षाचे ड्रायव्हर ह्यांना बोलायचं असतं. ते कानात घालून ते एक सव्वा तास कोणाशी काय बोलतात, ते कशावर बोलतात, काय विषय असतात त्यांच्याकडे, कुठून तयार होतात, मला खरंच कळत नाही. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड जेवढं बोलत नाहीत, तेवढे हे लोकं बोलतात आणि भयंकर बोलतात सर. पण याच्यातून तुला पंचेस वगैरे मिळत असतील ना? मिळतात ना, पण आता म्हणजे मला पण ते ऑफकोर्स बऱ्याचदा काय होतं, की अ, अ, ते त्यांच्या फॅमिली डिस्कशनमध्ये असतात आणि आपण ते ऐकणं पण फार बरं नसतं. पण थोडं-थोडं येतं कानावरती. तेवढं एक गंमत म्हणून आपण ऐकू शकतो. हां. त्यांची भांडणं चालू होतात. एकदा एक ड्रायव्हर मला सोडायला संपूर्ण प्रवासभर मी एका इव्हेंटसाठी गेलो होतो. झीच्या इव्हेंटला गेलो होतो. तर तो आम्हाला अगदी म्हणजे, "सर, इथे थांबा. सर, हे पाण्याची बाटली आणू का तुम्हाला? जेवायला इकडे बॅग उचलून देतोय," वगैरे. मी म्हटलं, "मला काही गरज नाहीये. मी माझं करणार," म्हटलं. तुम्ही नाही. तरी पण तो असं इतकं असं काळजी घेणारा आणि असा आपल्याला वाटणारा माणूस, काय त्याने सगळे गेल्यानंतर मीच शेवटचा ड्रॉप होता माझा आणि त्याने कोणाला तरी फोन केला आणि त्याच्यानंतर त्याचं काय झालं देव जाणे. तो त्या समोरच्या माणसाला आई-बहिणीवरनं शिव्या घालतोय आणि मी हो. मागे बसलोय. मला असं झालं, की अरे हाच माणूस का तो जो सकाळपासून माझ्याबरोबर होता? तर असे सुद्धा प्रसंग येतात. मजा आहे, पण गंमत आहे. आता काय हा लाईफचा पार्ट आहे सर. अनुभव घेत जायचं. तुला आता वेगळा प्रश्न करतो. हं. तुझी क्रश हीच तुझी बायको, हां. बरोबर ना? असं म्हणू शकतो म्हणू आपण. शकतो आपण. हां. किंवा आणि माझं मी क्रश नको म्हणूया. हां. माझं प्रेम, माझी बायको असं म्हणूया. पण क्रश तर भयंकर इंडस्ट्रीत होत्या तू हो. कोणाबद्दल क्रश होतं तुझं? इंडस्ट्रीमधल्या कुठल्या हिरोईनबद्दल? अरे सर! हो? हां. सांग ना, नावं सांग. मी पहिल्यांदा जर कोणाच्या बघून आपल्याला असं होतं ना, आपण असं प्रेमात पडतो बघा, आपण म्हणतो की बापरे! ही ही कोण आहे? तर त्यांचं नाव हर्षदा खानविलकर. अच्छा. मी लहान होतो हां, आणि हर्षदाताईंचं मी लग्नाची बेडी नावाचं नाटक पाहिलं होतं. हां, आणि त्याच्यात त्याचे सगळे ह्याचे कपडे-बिपडे त्यांचे एकदम जबरदस्त ना, असे एकदम हां, आणि दिसायला-बिसायला एकदम. हां, तर मला असं झालं आणि एवढी गोरी बाई मी पहिल्यांदा बघितली होती माझ्या अच्छा. आयुष्यात. हां, मला असं झालं, बापरे! ही कोण आहे यार? बोललो आपल्याला एकदा हात तरी मिळवायला मिळायला पाहिजे तिला म्हणून. हां, आणि मी तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे ह्या माध्यमातनं कळेल, मी दुनियादारी हा सिनेमा केला, हां. हा फक्त हर्षदाताईंमुळे केला. अच्छा. मी तुम्हाला खरं सांगतो, त्याच्या आधी पण मला एक सिनेमा आला होता. हां, मला वाटतं मोठ्या प्रोडक्शन हाऊसचा होता. पैसे नाही दिले, मी नाही म्हणून सांगितलं. हां. पण दुनियादारीचं पण बजेट तसं कमी होतं. पण मी तुम्हाला सांगतो, संजय जाधवांनी जर मला फोन केला असता, संजय दादांशी माझा संपर्क नव्हता. हां, आता मला जर त्यांनी फोन केला, तर मी दादांसाठी काहीही करीन. हां. पण तेव्हा आमचा संपर्क नव्हता. त्याच्यामुळे दादांनी जर मला फोन केला असता किंवा त्यांच्या प्रोडक्शन मॅनेजरने जर मला फोन केला असता आणि सांगितलं असतं, ह्या-ह्या अमाउंटला करायचं म्हणून मी केला नसता सिनेमा. अ, मला हर्षदा खानविलकरांचा फोन आला. अच्छा. आणि मला अजून आठवतंय, मी काळा चौकीला कॉटन ग्रीन स्टेशनला उतरून मी खालनं असा येत होतो आणि चालत घरी चाललो होतो आणि मला फोन वाजला माझा. मी फोन बघितला, मी फोन उचलला आणि समोरनं आवाज आला, "हां, हॅलो बेटा मी हर्षदा खानविलकर बोलते." मी थांबलो थोडा वेळ. "हं, कोण, कोण?" म्हणलं, "हर्षदा खानविलकर." "अरे अमित आपण ना एक पिक्चर करतोय दुनियादारी. तर तू काम करशील का त्याच्यामध्ये?" "अरे खूप मस्त रोल आहे," असं तसं. "चंदू तुला
बाकीचं एक्सप्लेन करेल. मग मला दुसरा एक आधार मिळाला, की चला चंदू कणसे आहे तिकडे. हां. तर चंदू आमच्या एरियातला हो. आणि चंदूला मी खूप आधीपासून ओळखतो. मला माहिती आहे, की हा थोडा टॅलेंटेड आहे म्हणून. तर तर मला असं झालं, की अरे हा हा काहीतरी चांगलंच करत असणार म्हणून. तर मी म्हटलं, "हां, हां, 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 हो, हो, हो. अरे बघा एवढे-एवढेच पैसे आहेत हां, पण अमाउंट आणि महिनाभराचं आपलं शूट असेल आणि एवढ्या-एवढ्या दिवसाचं वर्कशॉप." मी म्हटलं, "तुम्ही काय बोलाल ते हो, हो." मी सगळ्याला फक्त हो बोलतो. "हो, हो, हो, हो." आणि मी हर्षदाताईंचा ती फिल्म केली. मग मी मग जेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटायचा योग आला तेव्हा? अरे, भारी वाटलं ना सर. मग तू मी सांगितलंस? नाही मी नाही सांगितलं कधी. आता ह्या या माध्यमातून कळेल. माध्यमातून मे बी कळेल त्यांना आणि म्हणजे क्रश होता असं नाही सांगितलं कधीच त्यांना. हां, आणि परत मी हर्षदा ताई म्हणतो त्यांना, तर हां. त्याच्यामुळे असं पण पण ते नाही पण पाहिल्यानंतर एक होतं त्यावेळेचं वय पण होतं ना तुझं. आणि मला हां. नंतर तिकडे सई ताम्हणकर परत दिसली. तर मी म्हटलं, की आता आपण अपग्रेड व्हायलाच पाहिजे म्हणून. हां, मग? हां. मग मग मी मग तिला नाही, नाही. कधीच नाही सर. सईला कधीच सांगितलं नाही तू? नाही, नाही. ते काय? काय सांगायचं सर क क क आज मराठी आपली इंडस्ट्रीमधली किंवा हिंदी सुद्धा आता हां, जर 100 पोरं काढली अशी हां, मॉबमधनं, 1000 पोरातनं, हां, "हे तुम्ही 100 या रे," असं म्हणून, "तू ये, हां. तू ये, तू ये," म्हणून. असं जर त्यांना जर विचारलं, तर त्यातली 90 पोरं माझ्यासारखी असतील. सई ताम्हणकरची सई फॅन. ताम्हणकरचे फॅन असले किंवा क्रश असलेले सई ताम्हणकर आपलं. तर काय त्याला काय सांगायचं त्यांना? त्यांना अच्छा. माहिती आहे, की लय खूप लोकं आहेत. त्यात हाही एक असं. तिसरी? तिसरी वैदेही परशुरामी. अच्छा. आता हां. हल्ली-हल्लीची. हल्ली वैदेही मला भयंकर आवडते. म्हणजे छान नाही दिसते ती. हां. तिला कॅटरीना म्हणतो मी असं. अच्छा. हां, कॅटरीना आहे मराठीतली ती. इतकी सुंदर अशी बर्फीसारखी दिसते ती एकदम. पुढील लिस्ट? चौथी? नाही, चौथी अशी आत्ता अ, आत्ताच्या ह्याच्यामध्ये नवीन लॉटमध्ये. नवीनमध्ये असं नाही काही वाटत आहे असं फार. पण तुझा हा गुण इंडस्ट्रीला माहिती आहे? काय? की तू अशा पद्धतीने असायला पाहिजे. क्रश असण्यामध्ये गुन्हा काहीच हां, नाही. हो ना. चांगलं आहे ना पण चांगलं म्हणजे आहे ना, असं म्हणजे आपण फ्रेश राहतो. हां. नाही आपण सतत त्यांच्याकडे लक्ष ठेवून राहतो. आणि फ्रेशही होतो फ्रेश ना. रिफ्रेश खरंच आहे ते. रिफ्रेश होतो ना. असं हां. पाहतो ते जे काय पाहतो ते चांगलं बघतोय. छान, छान. आणि आणि मला मला हे सगळे माझं असं म्हणणं आहे, की या सगळ्या सुंदर दिसतातच. हे हां. माझं म्हणणं आहे. म्हणजे आमच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर म्हणत असाल, की सुंदर हिरोईन नाही आहेत म्हणून, तर नाहीच. या आहेतच सुंदर आणि या राहतील सुंदर अशा. आणि स्वतःची घरची हिरोईन? ती तर म्हणजे सर तेच हे बघा काय असतं, की आपण कितीही म्हटलं, हां. की इकडे-तिकडे, इकडे-तिकडे जरी असं मानावरती करून बघितलं, तरी मनावर तरी जिच्यासमोर मान खाली घालून जातो ती आपली बायको. तर तिच्यासमोर गेल्यानंतर मात्र सगळं संपून जातं आणि मी खूप फॉर्च्युनेट आहे. मी हां. असं म्हणेन, की मला इतकी सुंदर बायको मिळाली. मला खरंच कधी असं वाटलं नव्हतं, की इतकी सुंदर मुलगी मला हो म्हणेल. का? नाही, नाही. सर आपलं दिसायला आपलं हे असं होतं. माझी आई मी तुम्हाला सांगतो, माझी आई माझं लग्न करण्यासाठी प्रयत्न करत होती. अरेंज मॅरेज. अच्छा. हां. हां. तर ती तिचं म्हणजे भारीतली गोष्ट अशी होती, की जिचं स्वतःचं पार्लर आहे, ती सुंदर मुलगी. अच्छा. तिनं अरे ते मग हां, मग? असे तर ते असं होतं. तर कुठनं असं माझं रेंजच नव्हती एवढी मोठी. पण म्हणजे आईने मी मुली मी आणल्या होत्या का? हो, बऱ्याच. मी एक किस्सा सांगतो तुम्हाला. एक हां. एक एक गमतीशीर किस्सा आहे हा. मला एक मुलगी आणली, की सुचवली अशी आणि माझं काय होतं ना सर, माझं ना त्यावेळेला काम आणि या सगळ्या गोष्टींकडे एवढा फोकस होता ना, की हां. बाकीच्या गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये नव्हत्या आणि बरं ना, मी ना मला स्वतःच्या दिसण्यावरनं खूप असं वाटतं, की यार मी खूप सामान्य दिसतो म्हणून. तर मला अशी एकदम अशी सुंदर मुलगी कशी काय होकार देईल? त्याच्यामुळे आपण ना सर रिजेक्शनसाठी करेक्ट. आपण कधी पेपरच नाही दिला. तर हां. आपण रिजेक्ट होणारच नाही ना. हां. आपण स्वाभिमानी राहिलो ना हां. म्हणजे. बरोबर आहे. हां. बरोबर ना सर? हां. मी एखाद्या सुंदर मुलीला विचारलं असतं, की "तू माझ्याशी लग्न करणार का?" आणि तिने नाही म्हणून सांगितलं असतं, तर रिजेक्शन होतं ना. तर आपला अपमान होता ना. सर आपण विचारलंच नाही. करेक्ट. "तू दिसतेस सुंदर." पुढे काय? काय नाही. काय फायदा? पण तिला पण असं झालं ना,
की यार मी रिजेक्टच नाही केलं त्याला आणि आपला पण स्वाभिमान राहिला ना, आपल्याला आजपर्यंत कोणी रिजेक्ट नाही केलं म्हणून. करेक्ट. बरोबर ना सर? पण जे आलेली मुलीचं काय अनुभव? तर तर सांगण्याचा उद्देश काय होता, तर आई माझी त्याच्यामुळे माझी आई अरेंज मॅरेज करायचं तिचं चाललं होतं. आणि तेव्हा माझं आणि अमृताचं ऑलरेडी अफेअर सुरू झालं होतं. मला तिचं आडनाव काय पहिलं? सकपाळ सकपाळ. हां, अमृताचं. हां. तर ती आमचं असं चालू झालं होतं अफेअर आणि आमचं होतं, की जरा बघूया आपलं कसं जमतंय आणि मग आपण लगेच म्हणजे लग्नच करायचं, पण जरा थोडे दिवस जाऊ देत, मग आपण घरी सांगूया. आणि आमचं असं कधीच नव्हतं, की लिव्ह इनमध्ये राहून बघूया किंवा आपण एकमेकांना किती कम्फर्टेबल आहोत वगैरे नाही. हां. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो. मग आमचं प्रेम झालं आणि आमचं प्रेम ह्याच्यावरतीच झालं, की आपण लग्न करायचंय म्हणून. तर मला आईने एक मुलगी आणली. तर ती मुलगी होती अ, सेंट्रल रेल्वेमध्ये कामाला होती मला वाटतं. रेल्वेतच होती ती हां. आणि मला सांगितलं, की अशी-अशी मुलगी आली आहे म्हणून वगैरे असं-तसं. तर आपल्याला जायचं आहे बघायला वगैरे म्हणून. तर मी ना काहीतरी कारणं काढायचो आणि मी जायचोच नाही. कारण आपलं ऑलरेडी अफेअर चालू आहे यार, आपण कुठं जायचं तिकडे आणि टाईमपास करून यायचं फुकटमध्ये. तर परत अमृता चिडवणार मला त्याच्यावरनं. तर मी त्याच्यात काय पडायचोच नाही. त्या भानगडीतच नाही पडायचो. मग त्यांच्याकडनंच हे आलं, की मुलगा ह्या इंडस्ट्रीमधला आहे, तर आम्हाला नको म्हणून. अच्छा. तर मी म्हटलं चला सुंडीपासून खोकला गेला आपल्याला काय फरक पडतोय म्हटलं बेस्ट झालं म्हटलं एकदम. एकदा ना मी सी-एस-टीवरनं का कुठून तरी असं कुठून तरी मी चाललो होतो स्टेशनवरनं एका आणि मी फर्स्ट क्लासचं तिकीट घ्यायला गेलो. बदलापूरचं वगैरे असं काहीतरी लांबचा प्रवास होता. बदलापूरच मला वाटतं. तर मी तिकीट काढायला गेलो म्हटलं एक फर्स्ट क्लास रिटर्न बदलापूर. तर समोरनं तिकीट आला करून वगैरे असं आणि मी म्हटलं पैसे? ते म्हणे नाही. तर मी म्हटलं असं काय? म्हटलं, "नाही, नाही, अहो घ्या ना पैसे." तर मला असं वाटलं, की आपलं फॅन-बिन आहे कोणीतरी आपल्याला ओळखतंय-बिळखतंय म्हणून आपल्यासाठी. मी म्हटलं, "नाही, टॅक्स नाही, अहो हां. असं नको. नाही तुम्ही घ्या. मला सांगा पैसे किती झाले. मी देतो तुम्हाला." असं तर. तर ते तिकीट म्हणजे तिकीट काय देईना तोपर्यंत. "नाही, नाही, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही." मी बघितलं. मी म्हटलं, "अहो हे घ्या पैसे, हे घ्या पैसे." नाही. अहो 5-6 मिनिटं हेच चाललं होतं. एक 5 एक मिनिटं तरी गेली त्याच्यामध्ये आणि लोकल ट्रेनला तिकीट म्हटल्यानंतर काय होतं आणि ते पण मी ही गोष्ट सांगतोय ती 2016 ची वगैरे असेल. हां, मग 15 दुनियादारीनंतर. हां, हां, 15 ची वगैरे, 16 हां. ची वगैरे. तर तेव्हा तर आणखीन लोकं आत्ता तरी लोकं गाडीने वगैरे प्रवास करतात. पण तेव्हा तर आणखीन थोडंसं लोकलकडे क्रेज होता लोकांचा. येणं-जाणं होतं, कम्फर्टेबल होते ते लोक. तर माझ्या मागे लाईन लागली आणि ते सगळे हे बोंबाबोंब व्हायला लागली तिकडे. तर मला काय कळेना. मी म्हटलं, "काय होतंय असं?" मग ती पटकन म्हणाली, की तुम्ही ना इकडे मागे या" म्हणून. असे इथे या हां. म्हणून. तर तिने कोणाला तरी सांगितलं, की "ए, तू बस" आणि ती गेली. तर मी म्हटलं, "चला काय फॅन आहे, ऐकत नाही." म्हटलं मी गेलो. मी म्हटलं, "नाही अहो घ्या ना." तर ते म्हणाले, की "नाही, नाही, ते तुम्हाला एक स्थळ आलं होतं माहिती आहे का तुम्हाला?" हां, मी म्हटलं, "हां." म्हटलं, "असं काहीतरी आलं होतं." हां. तर ती ती मीच मुलगी आहे म्हणून. अच्छा. मला असं झालं तर म्हणे हं. माझ्या बाबांना आहे ना, माझे बाबा नाही-नाही करतायत, पण नाही मला तुमच्याशीच लग्न करायचं म्हणून. अच्छा. तर मी मी म्हटलं, की "नाही, सगळं बरोबर आहे." मग हां. मला त्याचा धीर मी म्हटलं, "आता सांगायला तर पाहिजे" म्हटलं. मी म्हटलं, नाही तर म्हटलं प्रकरण वाढायचं, चायला लफडं व्हायचं. तर मी म्हटलं, की "पण मी तुम्हाला एक गोष्ट खरी-खरी सांगू का?" म्हटलं. तर म्हणे, "काय?" म्हटलं, "माझं ना अफेअर चालू आहे हो." आणि आम्हाला लग्न करायचं आहे, पण आम्ही अजून घरी सांगितलं नाही. प्लीज म्हटलं तुम्ही पण सांगू नका. हां. अरे वाह! चांगला आहे, तर ते नाट्यमय. हो. तर मी म्हटलं, "किती झाले?" तर ती म्हणाली, "164." ती दिले आणि गेली. आठवणीत राहिलेली चाहती भयंकर. की काय? खूप म्हणजे. मी खरं सांगतो मला कधीच असं वाटलं नव्हतं, की मला एखादी मुलगी हो म्हणेल म्हणून किंवा का? असं काही. मी ना त्या भानगडीतच नाही पडलो होतो. पण मला ना खूप भीती वाटायची. मला असं वाटायचं, की मी लहान अ, घरात राहतो. मी इथेच राहणार आहे. इथे ॲडजस्ट व्हायला पाहिजे. खूप मुली होत्या. असं नव्हतं, की हो, पण तो अशा चाळीमध्ये राहिला जिथे टॉयलेटला दरवाजा नव्हता. हां, टॉयलेटला दरवाजा नव्हता म्हणजे आमच्या घरची त्यावेळेला परिस्थिती नव्हती तशी, हां. की आम्ही काळा चौकीत राहत होतो. सगळं घरातच होतं म्हणजे टॉयलेट वगैरे घरीच होतं. बाथरूम, टॉयलेट वगैरे. पण फक्त प्रॉब्लेम असा होता ना,
ते त्यावेळेला बाबा माझे विधान भवनात कामाला होते. त्यांना फार कमी पगार होता. आई माझी प्रयत्न करत होती कुठेतरी नोकरी मिळेल वगैरे. 2 मुलं होती घरामध्ये. तर आमचं खूप जेमतेम चालायचं. म्हणजे एक भाजी 2 वेळा आम्ही हे करायचो किंवा कधी-कधी तर एकाच वेळेला भाजी असायची. एका हां. वेळेला फक्त वरण-भात वगैरे असंच हां. काहीतरी असायचं. हां, हां. उपाशी राहिलो असं कधी नाही. नव्हतं. हां. पण परिस्थिती होती, की जी हां. बेताची होती. हां. तर त्यावेळेला आमच्या घरचं रिनोव्हेशन झालं. बाबांचा एक मित्र होता. तर त्यांनी सांगितलं, की घरी माळा बनवायचा होता आम्हाला, कारण सामान वरती राहील किमान म्हणून. तर मग त्यांनी तो माळा बांधून दिला. कारण आमच्याकडे माळा बांधायला पण पैसे नव्हते. तर तो म्हणाला, की "काय काळजी करतो यार? मी आहे ना. मी बिल्डिंग बांधतो यार. त्यावेळी तुला शिवाय माळा नाही का बांधू शकत मी." तर त्याने आम्हाला एक मजबूत माळा बांधून दिला. पण प्रॉब्लेम असं झालं, की ते माळा बांधत असताना जी डागडुजी म्हणजे तिकडे जे काही झालं ना, डागडुजी केली ना त्यांनी, त्याला रंग मारायला पण पैसे नव्हते आमच्याकडे. मग टॉयलेटचा दरवाजा बसवायला पैसे नव्हते. मग आम्ही हां. तिथे पडदा लावायचो. तर अशी परिस्थिती होती आमची. परिस्थिती सुधारली नंतर. माझे बाबा एक दिवस म्हणजे आमच्या घरी फोन नव्हता, टीव्ही नव्हता, केबल नव्हती. असं सगळंच म्हणजे टीव्ही नाही म्हणलं केबल पण नव्हतीच. नाहीच. हां. किंवा टीव्ही आला पण केबल नव्हती असं. मग शेजारी लावतील टीव्ही त्याच्यावरती ते जे लावतील ते बघायला लागायचं आम्हाला. घरी टेप नव्हता, की ज्याच्यावरती आपण काहीतरी म्युझिक ऐकू शकतो वगैरे, वगैरे. फोन नव्हता, दुसऱ्याकडे जावं लागायचं वगैरे अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि एक दिवस ह्याच्यातलं सरकार बदललं महाराष्ट्रातलं आणि युतीचं सरकार आलं आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले 1995. 1995 हां. आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी माझ्या बाबांना सांगितलं, की "तू माझा पी-ए." हो. अच्छा. विधान भवनात आणि माझे बाबा मुख्यमंत्र्यांचे पी-ए झाले. मनोहर जोशींनी त्यांना गाडी पाठवली, "ह्याला घरापर्यंत सोडून ये आणि मी सगळं हे करणार आणि तू उद्यापासून माझा पी-ए म्हणून जॉइन होणार." आणि मग ते पी-ए म्हणून जॉइन झाले तिकडे आणि त्याच्यानंतर मग सगळ्याच गोष्टी आमच्या घरातल्या बदलल्या हळू-हळू. म्हणजे लोकांना असं वाटेल, की करप्शन वगैरे करायला लागले किंवा काय. तर मी ते पण क्लिअर करतो. कारण काय होतं, की असं लोकांना पटकन असं हल्लीच्या ह्याच्यामध्ये तर भयंकर वाटतं असं. माझ्या बाबांनी कधीच करप्शन केलं नाही आणि म्हणजे इतक्या मोठ्या-मोठ्या ऑफर्स आमच्या घरामध्ये यायचे लोकं आणि सांगायचं, पण माझ्या बाबांनी कधीच ते एक्सेप्ट केलं नाही. शेवटी लोकं जाताना आमच्या हातामध्ये ₹500 ₹2000 असे आमच्या हातात कोंबून जायचे पोरांच्या, की तुम्ही तरी घ्या म्हणून. बाबा घेत नाहीत म्हणून. असं सगळं होतं. पण काय होतं, की लोकं तेव्हा द्यायची. हां. म्हणजे कोणीतरी म्हणालं, की "नाही, नाही साहेब मी रंग लावून देतो म्हणून घराला." मग रंग आला. एकाने टेलिफोन दिला. सायकल नव्हती. मग एकाने बर्थडेला माझा माझा वाढदिवस केला साजरा. तर मला त्याच्यात सायकल दिली. मला जीन्स बाबांच्या एका मित्राने पहिल्यांदा घेऊन दिली. म्हणजे आमच्याकडे जीन्स घ्यायला पैसे नव्हते. तर बाबांच्या एका मित्राने मला एक जीन्स आणि एक शर्ट घेऊन दिलं पहिल्यांदा. तेव्हा मी पहिल्यांदा जीन्स घातली. आम्ही ताज हॉटेलमध्ये जेवायला गेलो. आम्ही लहान होतो. आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं, की ताज हॉटेलमध्ये काय मिळतं स्पेशल. मी तिथे जाऊन मसाला डोसा खाऊन आलो. कारण आमच्यासाठी भारीतली डिश म्हणजे मसाला डोसा होती किंवा पावभाजी. याच्या पलीकडे काहीच ओह! नाही. तर अशी ती परिस्थिती होती आणि बाबांनी तसं काहीच नाही केलं. आत्ता नंतर ते बाळा नांदगावकरांचे पी-ए झाले. जेव्हा ते होम मिनिस्टर होते, राज्यमंत्री होते. हां. गृहराज्यमंत्री गृहराज्यमंत्री होता बाळा. हो. शेवटचे 6 हो. महिने तेव्हा माझे हो. बाबा त्यांचे पी-ए झाले. मी नारायण राणे मुख्यमंत्री असताना. नारायण राणे मुख्यमंत्री असताना. हां. तेव्हा सुद्धा आणि आज ज्यावेळेला मला ठाण्यात घर घ्यायचं होतं, त्यावेळेला मोठं घर घ्यायचं, पण आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते. म्हणून आम्ही आमचं काळा चौकीचं घर विकलं आणि मग आम्ही तिकडे शिफ्ट झालो. आणि मग वरचे जे काही पैसे वगैरे होते ते सगळे मी दिले आणि अजून काही गोष्टी आम्ही घेतल्या वगैरे. ते आत्ता बऱ्यापैकी माझ्या ह्याच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण हे जे झालं त्यावेळेला सुद्धा आम्ही ते घर विकलं आणि आम्ही तिकडे गेलो. तर मला नांदगावकर साहेब बरेच वर्षांनी भेटले आणि त्यांनी विचारलं, की "अरे मग ते काळा चौकीचं घर?" मी म्हटलं, "अरे तुम्ही विकलं सर." म्हटलं, "का विकलं?" नाही म्हटलं, "सर तिथे मोठं घ्यायचं होतं, एवढे पैसे माझ्याकडे नव्हते." तेव्हा बाळा नांदगावकरांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ते प्रभाकर दादा बाजूला बसला होता, प्रभाकर मोरे आणि तो मला बोलतो, की "नांदगावकर साहेब रडतात तुझ्यासाठी." तर तेव्हा ते म्हणाले, की "काय साली परिस्थिती आहे बघ, एक माणूस
जो मुख्यमंत्र्याचा पी-ए होता, जो माझा गृहराज्यमंत्री असतानाचा पी-ए होता, बिझनेस मिनिस्टर, उद्योग मंत्र्यांचा पी-ए होता, त्याला त्याच्या मुलाला घेण्यासाठी पैसे नाही आहेत घर घेण्यासाठी आणि त्याला तिकडचं घर विकून दुसरीकडे जावं लागतं. हो, आणि काय आमच्याकडे पैसे सिमटांस. होते, नाही हां. असं नव्हतं. पण मधल्या काळामध्ये बाबांना एकाने फसवलं. त्याच्यामध्ये आमचे जवळ-जवळ 25 लाख रुपये गेले. मी एक रिसॉर्ट सुरू केलं होतं अलिबागला, जे चांगलं चाललं होतं. पण मला जरा वाईट अनुभव त्याच्यातनं आला. त्या माणसाने मला फसवलं. मग त्याच्यात माझे जवळपास एक 10-12 लाख रुपये त्याच्यामध्ये गेले. ते सगळं एकाच ह्याच्यामध्ये आलं. डिसेंबर महिन्यापासून हे सगळं सुरू झालं होतं आणि जानेवारी महिन्यापासनं आणि मे महिन्यापर्यंत आम्ही जवळ-जवळ 40 लाख रुपये आतमध्ये अरे होतो. बापरे! म्हणजे काय गंमत असते बघा, परिस्थिती अशी होती की माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे आणि तो करायला माझ्याकडे पैसे नाही आहेत. म्हणजे मी घरच्यांना सांगितलं नव्हतं. मी बायको त्यावेळेला वर्ष म्हणजे प्रेग्नन्सी आणि त्याच्यानंतर एक गॅप असतो. मग त्याच्यामुळे ती काम करत नव्हती. हां. त्याच्यामुळे तिच्याकडेही तसे पैसे नव्हते. मी घरच्यांकडे मागत नव्हतो कारण घरच्यांकडेही पैसे नव्हते कारण ते सुद्धा त्याच्यामध्ये फसलेले होते. आणि माझ्याकडे पैसे नव्हते आणि घरच्यांना असं वाटतंय की ह्याच्याकडे पैसे आहेत आणि ते हॉल बुक करतायत. ते जेवण बुक ठेवतायत 200 लोकांचं, 300 लोकांचं. सगळ्यांना आमंत्रणं जातायत. कपडे-लत्ते खरेदी होतायत आणि आणि मी सगळीकडे की "नाही, नाही घ्या ना." असं कसं मी सांगू, की माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस करायला माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून. आणि मी सगळं सांगतोय, की करा, करा. कसे कुठून पैसे येत होते ते देवाला माहिती. मी खरं सांगतो आणि कुठून तरी काहीतरी कामं येत होती. मी कसे तरी करत होतो आणि ते होता बायको कपडे घेते नवीन, मला कपडे घेते आणि मी म्हणतो, की मला गरजच नाहीये कपड्यांची. अच्छा. हां. मी आहे ते घालीन घरचे. पण ते तिला "नाही, नाही काय प्रॉब्लेम आहे? मला सांग. तू असं का वागतोयस? तू असं का बोलतोयस?" असं. आणि कसं तरी स्वामींच्या कृपेने, देवाच्या कृपेने आपण असं म्हणूया, की ते झालं आणि पहिला वाढदिवस पूर्ण झाला. तर तो एक पिरियड होता आमचा आणि म्हणून लोकांना असं वाटतं, की यार हे खूप तुम्ही म्हणालात जसं करेक्ट. ओपनिंगला पहिल्या याच्यामध्ये, की ॲक्चुअल आपलं लाईफ काय असतं ते आपल्याला माहिती असतं. आणि बाबा जरी काय म्हणूया ना, की एवढ्या मोठ्या पोस्टवरती असले, तरीसुद्धा आमचा स्ट्रगल हा कधी चुकला नाही आणि तो देवाने आमच्याकडनं पूर्ण करून घेतोय अजूनसुद्धा. मग काही गोष्टी होतात मध्ये-मध्ये, तर तो करून घेतोय अजूनसुद्धा. सो पण मजा ह्या आहे. या स्ट्रगलमध्ये कधी-कधी असंही होतं. म्हणजे तुझा एक सिनेमा होता बाहुलीचं लग्न. हां, त्याच्यामध्ये उपेंद्र हिरो, हां, उपेंद्र लिमये हां, आणि तू सहाय्यक भूमिकेत किंवा हां, कॅरेक्टर आर्टिस्ट हां, आणि त्यानंतर प्रीतममध्ये उलटं झालं, की तू हां, नायक आहे आणि उपेंद्र लिमये हां, सहभूमिकेमध्ये आहे. हां, तर हा जो सीन ट्रान्सफर होतो, हां. तो कसा तू ह्या सगळ्या अनुभवातून जातो? तो बघा काय असतं ना, हे सुखद क्षण असतात तुमच्या आयुष्यातले. हां. उपेंद्र लिमये म्हणजे खूपच मोठे ॲक्टर आहेत ते आणि भयंकर आवडते. आज तर साऊथमध्ये पण ते गाजतायत. तर त्यांनी विजय गावंडेच्या घरामध्ये माझा आटपाडी नाईट्सचं बी-जी-एम चाललेलं ते त्यांनी तिथे पाहिलं होतं. अच्छा. हां. तर उपेंद्र सरांनी मी एकदा गेलो होतो तिकडे ऐकायला ते बी-जी-एम. तर तेव्हा उपेंद्र सरांनी माझं खूप कौतुक केलं. मला म्हणाले, की "काय फॅन्टॅस्टिक ॲक्टिंग केली आहेस तू" वगैरे. त्यांची ती स्टाईल आहे ना, "यार काय फॅन्टॅस्टिक ॲक्टिंग केली आहे यार तू. आय 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 जस्ट कांट से की अरे यार, आय जस्ट वांट टू से की अरे यार, काय कमाल काम केलंय. तू आता हे करशील, तू ते करशील, तू फुल्या-फुल्या, मध्ये-मध्ये" वगैरे असं ते त्यांच्या स्टाईलमध्ये ते येस. बोलत होते. हां. आणि त्याच्यानंतर कट टू बाहुलीचं लग्न नावाचा सिनेमा. त्याच्यामध्ये सर हिरो आणि मी एक कॅरेक्टर रोल करत होतो आणि माझा पहिला शॉट झाला आणि त्यांनी टाळ्या-बिळ्या वाजवल्या वगैरे आणि मला असं झालं माझी मस्करी करतात की काय म्हणून. तर मला म्हणाले, "तुला काय वाटलं? आम्ही काय उगाच टाळ्या वाजवल्या का? अरे मस्त काम केलंस तू म्हणून टाळ्या वाजवल्यात" वगैरे असं. मी म्हटलं, "हां, हां सर. ओके, ओके." आणि नंतर कट टू ते प्रीतम फिल्मच्या वेळेला आले आणि त्यावेळेला मी हिरो होतो आणि ते एक कॅरेक्टर रोल करत होते. तर मी सरांना म्हटलं की "सर" मग मला ही ती एक हे होती जाणून घेण्याची हां. इच्छा होती, की एवढा मोठा आर्टिस्ट सुद्धा कॅरेक्टर रोल का करतो?
त्याला का गरज वाटावी? उपेंद्र लिमये यांना का गरज वाटावी, की नॅशनल मिळालंय यार त्या माणसाला आणि एवढं मोठं काम केलंय. त्याला का वाटावं, की आपण ह्याच्यामध्ये करायला पाहिजे? मी सरांना "सर तुम्ही का केलात हा?" सर म्हणाले, की 2 रिझन आहेत. एक तर मालवणी भाषा मला कोण बोलायला देणार आहे? हां. बरोबर. जर मी मालवणी भाषा बोललो आत्ता चांगली, तर माझ्यासाठी एक विंडो ओपन होते. आणि दुसरं ना मला तुझ्याबरोबर काम करायचं होतं. तर मला त्यावेळेला असं झालं, की यार सर म्हणजे तू जे काम केलंस ना, मला ते बघायचं होतं, की हा कसं काम करतो आणि म्हणून मला तुझ्याबरोबर काम करायचं होतं. आम्ही हे शिकलं पाहिजे, की एवढी मोठे नट सुद्धा मोठे होऊन सुद्धा, सुपरस्टार होऊन सुद्धा ते लोकं शिकत असतात, तर आपली तर काय गिनती आहे सर. करेक्ट आहे. उपेंद्र लिमये आणि प्रणव रावराणे यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तो माणूस मोठा आहे खूप, भयंकर मोठा आहे. कामाने मोठा आहे, अनुभवाने मोठा आहे, अभ्यासानं मोठा आहे. सगळ्या बाबतीमध्ये माझ्यापेक्षा मोठा आहे. पण तरीसुद्धा तो माणूससुद्धा ज्यावेळेला एखाद्या नवीन आलेल्या मुलाच्या पद्धतीबद्दल एवढा क्युरियस असेल, तर मला असं वाटतं, की आम्ही किती राहायला पाहिजे आणि म्हणून मी म्हणतो ना, की यश हे तुमच्या कामाची पोचपावती आहे फक्त, जे तुम्हाला रोज मिळत राहायला पाहिजे. हे लोकं शिकवतात सर आपल्याला. तर खरं तो आहे. एक माझा एक असा आनंदाचा किस्सा होता एक अप्रतिम. आता एक असा प्रश्न, हां, तुझं जे Facebookचं डी-पी हां, पेज आहे ते, हां. खास म्हणजे बाळासाहेबांसोबतचा फोटो ह्याच्यामागचं विशेष भावना? बाळासाहेब तर सगळ्यांनाच आवडतात. तो काही मुद्दाच नाही. माझे बाबा शिवसैनिक असल्यामुळे अ, ते आम्हाला त्यांच्या सभा-बिभा ऐकायला घेऊन जायचे आणि यांचं बोलणं, त्यांचं वक्तृत्व म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे यार. जगाला ज्यांनी गारुड हो, घातलं ते हो. बाळासाहेब तर आणि मुळात कलाकार, मोठा कलाकार. तर ज्यावेळी मी हास्यसम्राट झालो, त्यावेळी त्यांनी मला बोलावून घेतलं, की "मातोश्रीवरती तुला बोलावलंय म्हणून, साहेबांना तुला भेटायचं आहे हां. म्हणून." आणि मी खरं सांगतो माझ्या आयुष्यातला तो सर्वोच्च क्षण होता. मी त्यांना भेटलो, अ, त्यांचे आशीर्वाद घेतले, मी पाया पडलो आणि तो एक वेगळा अप्रतिम किस्सा आहे. मी कधीतरी तुम्हाला सांगेन कारण तो सांगायचा म्हटलं तर 10-15 मिनिटं जास्त जातील त्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी मला परफॉर्म करायला सांगितलं. मग मी त्यांच्यासमोर परफॉर्म केलं. मग त्यांनी सांगितलं होतं खालचे लोकं सांगतात ना 5 मिनिटात साहेब देतील, 10 मिनिटच हां, देतील. त्याच्यापेक्षा जास्त त्यांना वेळ नसतो वगैरे, वगैरे. जे जवळचे म्हणजे जे हां. ते जनरली ते हो, 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 बाकीच्यांबद्दल हो. बरोबर तसं हो. करतही असेल माहीत नाही मला. पण मी 1.5 तास त्यांच्याबरोबर बोलत होतो. 1.5 पावणे 2 अरे तास. वाह! मला त्यांनी विचारलं सुद्धा, की "तू कसा विनोद करतोस?" म्हणून. मग मी माझी शैली त्यांना सांगत होतो. "सर," मी म्हटलं, "साहेब मी असा-असा विचार करतो." मग त्यांनी मला सांगितलं, की "आता असा विचार कर. मी तुला सांगतो, असे हे जोक्स आहेत, असं-तसं." आणि ते माझ्याबरोबर म्हणजे एखाद्या कलाकाराला समजावून सांगतात ना, की "बाळा तुला खूप मोठं व्हायचंय, तर तू ह्या गोष्टी शिक." असं ते मला सांगत होते आणि त्यांच्या त्या बोलण्यातनं मला दिसत होतं. तर तो क्षण माझ्यासाठी इतका अ, भयंकर काय म्हणूया ना आपण त्याला, की अविस्मरणीय आहे. मी माझ्या आयुष्यात तो क्षण कधीच विसरू शकत आयुष्यात नाही. प्रभाव टाकणारा क्षण. हां, म्हणून तो माझ्या Facebook पेजचा कव्हर पेज आहे आणि तो मला अनेक लोकं म्हणतात, की आपल्या फिल्मचा पोस्टर तिथे टाक म्हणून वगैरे. तर मी तो कधीच बदलत नाही. अरे वाह! आणि तो कधी बदलणार पण नाही. मी असेपर्यंत आणि माझं नाही. Facebook अकाउंट असेपर्यंत. तर असा हा प्रणव राव राणे, अतिशय मनमोकळेपणे आणि वेगळ्या गोष्टी तू आज आम्हाला सांगितल्या. म्हणजे मला अपेक्षा म्हणजे तुझ्याकडे सांगण्यासारखं अजून खूप काही आहे. हे जे म्हणजे तू जे तुझ्या बोलण्यात जे बिटवीन द लाईन जे लपलेलं आहे ना, ते सुद्धा बरंच आहे. आता कोण कसं ऐकतो, कोण कसं पाहतो आणि कोण त्याच्यातून काय घेतो, म्हणजे मनोरंजनी आणि प्रबोधनी अरे काय! ह्याचं एक वेगळं कॉम्बिनेशन हे तुझ्या बोलण्यामध्ये जाणवलं आणि तू आमच्या ह्या इट्स मज्जाच्या ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये तू आलास आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे मला अपेक्षा होतीच. हं. इतका तू दिलखुलासपणे बोलशील. तू बोललास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि धन्यवाद. अ, तुम्ही मला इथे बोलावलंत आणि इतक्या ज्येष्ठ पत्रकाराने माझा इंटरव्ह्यू घेतला. मला असं वाटतं, की आपली लोकं दखल घेतायत
हा करण्याचा एक क्षण कदाचित हा असावा आणि त्याबद्दल तुमचे आभार. इट्स मज्जाचे आभार आणि प्रेक्षकांचे सुद्धा आभार, की त्यांनी हा पूर्ण पॉडकास्ट ते बघतीलच आणि जर काही कुणाला काही चुकीचं वाटलं असेल किंवा काही असेल, तर मी आत्ताच त्यांची माफी मागतो. कोणाला दुखावण्याचा असा माझा अजिबात हेतू नाही. जे मला वाटतं ते मी म्हटलं, हे 100% चुकीचंही असू शकतं. तसं जर का असेल, तर तरीसुद्धा मला सांगा. मला माझी चूक लक्षात येईल. तर रसिको, इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार आणि कशा पद्धतीने मनमोकळेपणे गप्पा करणार याबद्दल तुम्हाला तुमचं त्याकडे नक्कीच लक्ष असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.